नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. टनेल इंजिनिअरिंगच्या आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण टनेल इंजिनिअरिंगचं सेकंड युनिट सुरू करतोय, ज्याचं नाव आहे साईट इन्व्हेस्टिगेशन अँड फील्ड सर्वे वर्क. आता सुरुवातीला आपण काय करूयात की ह्या युनिटशी रिलेटेड जो कन्सेप्ट मॅप आहे, मेमरी मॅप आहे, जो आपल्याला सांगेल की एक्झॅक्टली आपल्याला ह्या युनिटमध्ये काय शिकायचं आहे, तो आधी आपण डिस्कस करू आणि अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट मॅप वन बाय वन सगळ्या कन्सेप्ट जे आहेत आपण क्लिअर करत जाऊया विथ द हेल्प ऑफ प्रेझेंटेशन. ठिकठिकाणी बऱ्याचशा इमेजेस पण मी ॲड केलेल्या आहेत. जेव्हा जिथं कुठे गरज लागेल तिथं त्या इमेज थ्रू मी तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करेल. अतिशय सोपा पार्ट आहे, इझी आहे. सोबतच जिथं MPSCने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत तेही तुमच्यासोबत मी डिस्कस करेल. येणाऱ्या एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन आणखी फ्रेम होऊ शकतात ते सुद्धा मी इथं डिस्कस करेल. आता बघा, फील्ड सर्वे वर्क किंवा साईट इन्व्हेस्टिगेशन हा पार्ट रिसेंटली आपण जो फर्स्ट युनिट कंप्लीट केला आहे त्यामध्ये IS कोड डिस्कस केले. तर IS कोडमध्ये IS 5878 म्हणजे जो IS 5878 आहे, जनरली आपण त्याला कन्स्ट्रक्शन वर्कसाठी वापरत असतो, त्याचा पार्ट 1 आपण इथे यूज करणार आहोत. इंडियन स्टँडर्ड कोड 5878. ओके, याचा पार्ट 1 आपण इथे यूज करणार, पार्ट 1. आता पार्ट 2 जो आहे त्यामध्ये कन्स्ट्रक्शन इन हार्ड रॉक आहे. पार्ट 3 जो आहे त्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्क इन सॉफ्ट सॉईल आहे. ओके, अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शन इन सॉफ्ट सॉईल. सो पार्ट 1चा आपण इथे यूज करणार आहोत. जे काही व्हॅल्यूज असतील, न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील, त्या ॲज पर दी IS 5878 पार्ट 1ने मी घेतलेले आहे. याच्या आधी आपण आणखी एक कोड डिस्कस केला होता, इंडियन स्टँडर्ड कोड 4880. हा कोड डिझाईनसाठी यूज केला जात असतो. नंतर 4756 हा कोड हेल्थ सेफ्टीसाठी यूज केला जातो. सो हे कोडचे नाव पण लक्षात घ्या. मग चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, मी हा कन्सेप्ट मॅप इथं ड्रॉ केलेला आहे. आधी हा कन्सेप्ट मॅप आपण समजून घेऊ. तर बेसिकली साईट इन्व्हेस्टिगेशन आणि फील्ड सर्वे वर्क याला 2 पार्टमध्ये मी डिवाइड करतोय. सुरुवातीला आपण साईट इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट डिस्कस करू. साईट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय एक्झॅक्टली आणि का करतात आणि किती स्टेजमध्ये ते परफॉर्म करतात. तर साईट इन्व्हेस्टिगेशन जे आहे मित्रांनो, बेसिकली 3 स्टेजमध्ये परफॉर्म केलं जात असतं. बिफोर द प्लॅनिंग, टनेलिंगची प्लॅनिंग करण्याच्या अगोदर आपण काय करत असतो, साईट इन्व्हेस्टिगेट करतो. सेकंड, ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग, प्लॅनिंग करत असताना पण आपल्याला साईट इन्व्हेस्टिगेशनची नीड असते, किंवा आफ्टर दी प्लॅनिंग. सो बिफोर प्लॅनिंग, ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग आणि आफ्टर दी प्लॅनिंग. म्हणजे आफ्टर दी प्लॅनिंग म्हणजे यालाच आपण असं म्हणू शकतो ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन, ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन ऑर ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन. एक्झॅक्टली जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला साईट इन्व्हेस्टिगेशनची गरज असते. त्यासाठी आपण छोटे छोटे मेथड जे आहेत, ड्रिफ्ट मेथड, हेडिंग ऑर बेंच मेथड, त्याचा आपण यूज करतो. तर बेसिकली लक्षात घ्या, साईट इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट जो आहे यामध्ये आपण 3 स्टेजमध्ये साईट इन्व्हेस्टिगेट करणार आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला टनेल एक्सकॅव्हेट करायचं आहे किंवा टनेल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या साईटचं आपल्याला इन्व्हेस्टिगेट करावं लागतं. काय, कोणत्या कारणासाठी इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं आपल्याला, तिथला जो काही जिओलॉजिकल डाटा आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हायड्रोलिक डाटा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. टेम्परेचरचं व्हेरिएशन त्या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे, त्या सॉईलमध्ये वॉटर प्रेझेंट आहे का नाही, त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यांच्यासाठी आपण सुरुवातीलाच काय करत असतो, साईट इन्व्हेस्टिगेशन करत असतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ 1 ते 3% कॉस्ट आपण साईट इन्व्हेस्टिगेशनवरती स्पेंड करत असतो. त्यामुळे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आधी आपण याला डिस्कस करूया. त्यानंतर सेकंड पार्ट जर असेल ह्या व्हिडिओ लेक्चरचा किंवा ह्या युनिटचा, जो आहे फील्ड सर्वे वर्क. फील्ड सर्वे वर्क, आता जेव्हा तुम्ही सर्वे हा सब्जेक्टमध्ये ॲक्च्युली तुम्ही जेव्हा सर्वे शिकता त्यावेळेस तो सर्वे वेगळा. या ठिकाणी सर्वे करणं म्हणजे काय, फील्ड सर्वे करणं म्हणजे काय की टनेलची अलाइनमेंट मार्क करायची आणि त्या अलाइनमेंटला पर्टिक्युलर लोकेशनला ट्रान्सफर करायचं, त्याला सर्वे वर्क म्हणतात. आणि हे सर्वे वर्क जवळजवळ 6-7 स्टेजमध्ये आपण कंप्लीट करतो. सुरुवातीला आपण प्रिलिमिनरी सर्वे वर्क करणार आहोत. बेसिक सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे आपण सुरुवातीला करणार. नंतर आपण सेटिंग आउट ऑफ दी टनेल अलाइनमेंट. अलाइनमेंटचा अर्थ होत असतो सेंटर लाईन. टनेलची जी सेंटर लाईन आहे त्याचं सेटिंग आउट करतोय आपण, म्हणजे त्याची मार्किंग करतोय. ही आपली सेकंड स्टेज असणार. एकदा ती मार्किंग झाली का त्याच्यानंतर आपण काय करतो, ग्राउंडच्या सरफेसवरती ठिकठिकाणी शाफ्टला आपण कन्स्ट्रक्ट करतो. शाफ्ट आपण कन्स्ट्रक्ट करत असतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट. एकदा शाफ्ट कन्स्ट्रक्ट झाला का त्या शाफ्टच्या मदतीने आधी जी काही तुम्ही टनेल अलाइनमेंट मार्क केली आहे सरफेस ऑफ द ग्राउंड सरफेसवरती, त्याला ट्रान्सफर करतो आपण कुठे, इन्व्हर्ट ऑफ द टनेलला. टनेलच्या इन्व्हर्टपर्यंत आपण ट्रान्सफर करत असतो. त्यामुळे हे महत्त्वाचं फंक्शन आहे शाफ्टचं. शाफ्टचा यूज कशासाठी करत असतो आपण, जी टनेलची अलाइनमेंट तुम्ही ग्राउंड सरफेसवरती मार्क केली त्याला टनेलच्या लोकेशनपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करत असतो, शाफ्ट. त्यानंतर पुढचं शाफ्टमध्ये आल्यानंतर शाफ्टमध्ये परत आपण काय करतो, अंडरग्राउंड सेटिंग आउट. सेटिंग आउटचा अर्थ काय होत असतो की टनेल अलाइनमेंटला आपल्याला काय करायचं, परत टनेलमध्ये दोघं डायरेक्शनला आपल्याला त्याला घेऊन जायचं आहे. ओके. आणि अंडरग्राउंड लेवलिंग. सो अशा
जवळजवळ 6 स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत की फील्ड सर्वे वर्क आपण परफॉर्म करणार आहोत. आता इथे एक महत्त्वाचा टॉपिक आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट. मग इथं शाफ्टची डेफिनेशन आपण डिस्कस करू की एक्झॅक्टली शाफ्ट काय आहे, शाफ्टचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स MPSCने याच्या आधी विचारलेले आहेत, येणाऱ्या एक्झाममध्ये पण विचारले जाऊ शकतात. पुढे शाफ्ट आपल्याला जर काय एक्सकॅव्हेट करायचं असेल, कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्याचे डायमेन्शन काय असले पाहिजेत, म्हणजे त्याची साईज जी आहे ती कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड करत असते. शाफ्टचं एक्झॅक्ट लोकेशन काय असलं पाहिजे, किती प्रकारचे किती टाईप्सचे शाफ्ट आहेत ते आपण बघूया. आणि शाफ्ट एक्सकॅव्हेट करत असताना शाफ्ट म्हणजे काय, एक प्रकारचा टनलच आहे तो, पण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये असणारा पॅसेज, वेल किंवा त्याला टनल म्हणू शकतात तुम्ही, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तो कन्स्ट्रक्ट करत असताना त्याचा सिक्वेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन काय असेल. आणि जर का हार्ड सॉईल लागत असेल तर आपल्याला ड्रिलिंग करावी लागते. मग त्या ड्रिलिंगच्या टाईप्स कोणत्या आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो अशा जवळजवळ शाफ्टमध्ये परत आपण 6 ते 7 सब टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत. तर हा पूर्ण आपल्या युनिटचा सेकंड युनिटचा कन्सेप्ट मॅप आहे. या कन्सेप्ट मॅपनुसारच मी तुम्हाला पूर्ण युनिट जे ते समजून सांगेल. परत ह्याच गोष्टी आपण हळूहळू डिस्कस करणार आहोत पुढे, आणखी तुम्हाला खूप चांगल्या कळतीलच त्या पुढे. ओके, तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकतात आणि हा कन्सेप्ट मॅप व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये ड्रॉ करून घ्या. सो थोडक्यात पूर्ण युनिटचे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत. एक आहे साईटचं इन्व्हेस्टिगेशन आणि सेकंड आहे फील्ड सर्वे वर्क. ओके, चला मग आता आपण सुरुवात करूया पहिल्या टॉपिकला, साईट इन्व्हेस्टिगेशन. एक्झॅक्टली साईट इन्व्हेस्टिगेशन कशासाठी केलं जातं आणि ह्या 3 स्टेज ज्या मी इथं सांगितल्या आहेत या 3 स्टेजमध्ये एक्झॅक्टली काय करतात ते आपण बघूयात. तर बघा, सुरुवात करूया आता आपण साईट इन्व्हेस्टिगेशन. साईट इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या, पर्पज हाच आहे आपला इन्व्हेस्टिगेट करण्याचा. इन्व्हेस्टिगेशन करणं म्हणजेच काय करणार आहे, एक प्रकारची माहिती गोळा करायची आपल्याला, बरोबर. इन्व्हेस्टिगेशन करणं म्हणजे काय की इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आपल्याला. सो साईट इन्व्हेस्टिगेशन इज डन or site investigation is required to collect the information. ठीक आहे, माहिती गोळा करायची आपल्याला, पण कशा संदर्भात. तुम्हाला टनेल एक्सकॅव्हेट करायचं आहे, टनेल कन्स्ट्रक्ट करायचं आहे, कुठे करायचं आहे. अरे मित्रांनो, हिलमध्ये किंवा माउंटेनमध्ये करायचं आहे. मग हिल किंवा माउंटेनमध्ये आपल्याला टनेल एक्सकॅव्हेट करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. तर कुणाची करणार, त्याच सराउंडिंग सॉईलची किंवा त्या माउंटेनची इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायची. ती कशी ते बघू. अबाउट अंडरग्राउंड स्ट्राटा. स्ट्राटा मीन्स व्हॉट, नेचर ऑफ द सॉईल. तो जो सॉईल तिथं प्रेझेंट आहे ती लूज सॉईल आहे का हार्ड सॉईल आहे, हार्ड असेल तर ती स्ट्रॅटिफाईड आहे का युनिफॉर्म सॉईल आहे. सो थोडक्यात त्या सॉईलचा आपल्याला नेचर समजून घ्यायचं आहे, त्यासाठीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. पुढे कॅरेक्टर ऑफ द मटेरियल. स्ट्रॉंग मटेरियल आहे का, त्यामध्ये वीक झोन प्रेझेंट आहेत, फॉल्ट झोन प्रेझेंट आहेत, जे जिओलॉजीमध्ये आपण स्टडी करत असतो. त्या मटेरियलचं एक्झॅक्टली कॅरेक्टर समजून घ्यायचं आपल्याला. पुढे त्या ठिकाणी वॉटर प्रेझेंट आहे का नाही, वॉटर बिअरिंग स्टार्ट आहे का. वॉटर जर का प्रेझेंट असेल तर त्या वॉटरला आपल्याला बाहेर कसं काढता येईल त्याबद्दलचंही आपण महत्त्वाच्या गोष्टी पुढे डिस्कस करणार आहोत. पण तिथं प्रेझेंट आहे का नाही वॉटर याची इन्फॉर्मेशन आपल्याला हवी. नेक्स्ट की पोझिशन ऑफ द वीक झोन एक्सेट्रा. लक्षात घ्या, ग्राउंडची कंडिशन एक्झॅक्टली आपल्याला समजून घ्यायची, वॉटरचा प्रेझेन्स आपल्याला समजून घ्यायचं आहे, वीक झोन्स तिथं आहेत का नाही या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मीन्स यांच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याकडे आधीच असणं गरजेचं आहे. टनेल एक्सकॅव्हेट करण्याच्या अगोदरच किंवा टनेल कन्स्ट्रक्ट करण्याच्या अगोदरच आपल्याकडे या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. कारण डिसॲडव्हान्टेजमध्ये तुम्ही एक पॉईंट बघितला आहे, लक्षात घ्या की टनेल एक्सकॅव्हेशनसाठी आपल्याला खूप मोठी कॉस्ट खर्च करावी लागत असते. सो खूप जास्त खर्च जो असतो, इनिशियल कॉस्ट जी आहे टनेलमध्ये लागत असते. त्यामुळे टनेलचं प्लॅनिंग होत असताना किंवा प्लॅनिंगच्या आधीच आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टीची तिथलं पूर्ण जिओलॉजीची आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ह्याच गोष्टी आपण इन्व्हेस्टिगेशनमध्ये करत असतो. सो इन्व्हेस्टिगेशन बघा, इट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू डिसाईड द अलाइनमेंट ऑफ द टनेल. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी का करणं गरजेचं आहे की अलाइनमेंट आपल्याला डिसाईड करायची. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अलाइनमेंट. अलाइनमेंटचा अर्थ होत असतो मित्रांनो सेंटर लाईन ऑफ द टनेल. टनेलची सेंटर लाईन आपल्याला मार्क करायची, त्यासाठी सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशनची गरज असते, इन्व्हेस्टिगेशनची गरज असते. जवळजवळ लक्षात घ्या 1 to 3% कॉस्ट ऑफ द टोटल टनेलिक वर्क इज स्पेंड ऑन द साईट इन्व्हेस्टिगेशन. साईट इन्व्हेस्टिगेशन ही टास्क खूप गरजेची आहे. त्यावरती जवळजवळ 1 ते 3% खर्च, म्हणजे जर का 100 रुपये लागत असतील आपल्या टनेलच्या एक्सकॅव्हेशनला, टनेलच्या कन्स्ट्रक्शनला, तर अप टू 3 रुपीजपर्यंत आपण कॉस्ट कशावरती खर्च करणार आहोत, साईट इन्व्हेस्टिगेशनवरून. यावरनं तुम्हाला त्याचं इम्पॉर्टंट कळत असेल. सो हे इन्व्हेस्टिगेशन होणं खूप गरजेचं आहे. तर ही रिक्वायरमेंट का करतात आणि किती त्यावरती खर्च येतो. पण हे करत असताना आपल्याला त्याला 3 स्टेजमध्ये आपण टाईप्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणू शकतात किंवा स्टेजेस ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. बघा, सगळ्यात आधी इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग.
प्लॅनिंगच्या अगोदरच म्हणजे ज्या वेळेस आपण टनेल प्लॅन करत असतो कागदावरती मॅपवरती, टनेल ज्या वेळेस आपण प्लॅन करायचं, त्याचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे, त्याच्या आर्किटेक्चर किंवा त्याचं डिझाईन आपल्याला जेव्हा करायचं त्याच्या अगोदरचं इन्व्हेस्टिगेशन. सो इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग. ओके, इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग. नेक्स्ट आहे ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग, आणि पुढचं काय असेल आफ्टर द प्लॅनिंग किंवा ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. मग आता इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग, याच इन्व्हेस्टिगेशनला मित्रांनो जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. दिस इज कॉल्ड जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. याला स्टार करून ठेवा. ओके, यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन कधी केलं जातं किंवा कुणाला म्हणतात. सो इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग याला म्हणतात जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. आता हे का केलं जातं? इट इज डन टू डिटरमाइन द रिलेशन बिटवीन बेड रॉक अँड टॉप सॉईल. ग्राउंडची जी टॉपला असणारी सॉईल आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही टनेल एक्सकॅव्हेट करताय त्या ठिकाणी असणारा बेडचा रॉक, त्या रॉकचं आणि त्या सॉईलचं एक्झॅक्टली रिलेशन काय आहे, दोघं सेम आहेत का डिफरंट आहेत, या टाईपचं रिलेशन ओळखण्यासाठी आपण काय करत असतो, हे सर्वे वर्क किंवा हे इन्व्हेस्टिगेशन करत असतो बिफोर दी प्लॅनिंग. त्यालाच काय म्हणतात जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. त्याच्या नावातच आहे जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन सॉईल किंवा रॉकबद्दलचं आहे. लक्षात घ्या. पुढे हे करत असताना मित्रांनो आपण इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी नावाची जी मेथड आहे या मेथडचा यूज करत असतो. या मेथडचा वापर करून आपण थोडक्यात त्या सॉईलमध्ये, त्या जिओलॉजीमध्ये तिथली जी कंडिशन आहे त्यामध्ये वीक झोन आपण डिटरमाइन करत असतो. टू यूज टू लोकेट द पोझिशन ऑफ वीक झोन्स, फॉल्ट, फोल्ड, शियर झोन्स, हे सगळे जिओलॉजिकल वीक झोन्स आहेत. ओके, की कुठे शियरिंग पॉसिबल आहे. कारण जर का बघा तुम्ही अशा न्यूज ऐकत असतात की टनेलमध्ये, त्या बोगद्यामध्ये अचानक लँड स्लायडिंग झाली आणि तो क्लोज झाला. मग तो जर का क्लोज झाला म्हणजे काय की त्या ठिकाणचं ट्रान्सपोर्टेशन कम्प्लिटली बंद होऊन जाईल. त्यामुळे टनेल एक्सकॅव्हेट करत असताना, कन्स्ट्रक्ट करत असताना या गोष्टींचा स्टडी होणं गरजेचं आहे. तर त्या सॉईलमध्ये कोणत्या ठिकाणी वीक झोन्स प्रेझेंट आहेत, कुठे शियर झोन आहे का, कुठे फॉल्ट झोन आहे का, कुठे फोल्ड्स आहेत का, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण पहिल्यांदाच घेत असतो इन जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. त्यालाच म्हणतात इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग. ओके, आणि इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथडचा इथं यूज केला जात असतो. सो लक्षात घ्या, इथं दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत की हे इन्व्हेस्टिगेशन जे इन्व्हेस्टिगेशन बिफोर प्लॅनिंग, इट इज नोन ॲज द जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन and it is done with the help of electric resistivity method. इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथडचा वापर इथं केला असतो. हे दोन पॉईंट इथं महत्त्वाचे. ओके, पुढे ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग, ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करत असतो त्यावेळेस. ओके, इन्व्हेस्टिगेशन ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग इज डन विथ द हेल्प ऑफ ड्रिलिंग. ओके, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपण विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथड या ठिकाणी ड्रिलिंग करून. ओके, आता या ड्रिलिंग पण दोन प्रकारच्या ड्रिलिंग इथे केल्या जातात. ड्रिलिंग होल्स. ओके, इन्व्हेस्टिगेशन ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग बाय युझिंग द ड्रिलिंग होल्स. होल आपल्याला ड्रिल करायचे आहेत आणि त्यानुसार आपण ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो बाय युझिंग द रोटरी परकेशन ड्रिल आणि रोटरी ड्रिलिंग. रोटरी परकेशन ड्रिलिंग कुठे करायचं आपल्याला, लूज सॉईलमध्ये, आणि रोटरी ड्रिलिंग कुठे करायचं आपल्याला, हार्ड रॉकमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्ही हे नावं लक्षात असू द्या. एक्सकॅव्हेशन वर्क जे मी आता 3rd युनिट शिकवेल त्यामध्ये हे सगळे ड्रिलिंगच्या टाईप्स जे आहेत ते मी सगळे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली रोटरी काय आहे किंवा रोटरी परकेशन काय आहे हे त्यावेळेस तुम्हाला कळून जाणार आहे. ओके, आता सध्या फक्त नावं लक्षात ठेवा. त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला रेफरन्स देईल यांचा, त्यामुळे नावं लक्षात असू द्या. सेपरेटली आपण त्याला डिस्कस करणारच आहोत. तर लक्षात घ्या, मात्र इथं कीवर्ड्स जे आहेत किंवा जिथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात, छोटे छोटे थेरॉटिकल क्वेश्चन इझिली इथून बनतात. एकतर ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग इन्व्हेस्टिगेशन हे कोणाच्या मदतीने केलं जातं, विथ द हेल्प ऑफ ड्रिलिंग होल्स. मग ड्रिलिंग करत असताना हार्ड सॉईल जर असेल किंवा लूज सॉईल असेल तर कोणत्या प्रकारचं ड्रिलिंग वापरणार. मग लूज सॉईलमध्ये कोणतं वापरणार, परकेशन ड्रिलिंग. ओके, रोटरी परकेशन ड्रिलिंग. परकेशनचा अर्थ जनरली होत असतो हॅमर. विथ द हेल्प ऑफ हॅमरिंग इफेक्ट आपण ड्रिलिंग करत असतो. आणि जर का हार्ड रॉक असेल तर रोटरी ड्रिलिंगचा आपण तिथे यूज करत असतो, हे लक्षात घ्या. ओके, सो हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा इथं, हार्डमध्ये आणि सॉफ्टमध्ये. सॉफ्ट म्हणजेच काय, लूज सॉईलमध्ये. ओके, कोणत्या प्रकारची ड्रिलिंग केली जाते. हे झाले 2 स्टेज किंवा 2 टाईप्स इन्व्हेस्टिगेशनचे. आणि नंबर 3 जो आहे बिलकुल आफ्टर दी कन्स्ट्रक्शन, आफ्टर दी प्लॅनिंग म्हणजे ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन यालाच आणखी असं म्हटलं जातं ऑर आफ्टर प्लॅनिंग. प्लॅनिंग झालेलं आहे,
मग आता कन्स्ट्रक्शन वर्क आपण ज्यावेळेस करत असतो, ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन मेथडचा वापर करणार, एक पर्टिक्युलर मेथड घेऊन जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनला सुरुवात करत असतो, तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. आणि इथं हे इन्व्हेस्टिगेशन विथ द हेल्प ऑफ ड्रिफ्ट और विथ द हेल्प ऑफ हिडिंग अँड बेंच मेथडने आपण करत असतो. देन व्हॉट इज द ड्रिफ्ट? ड्रिफ्ट म्हणजे काय? स्मॉल एक्सकॅव्हेशन अलॉंग द लेंथ ऑफ टनेल. मग तो कंप्लीट लेंथला असू शकतो किंवा शॉर्ट लेंथला असू शकतो. इथं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, तर शॉर्ट लेंथला आपण एक ड्रिफ्ट एक्सकॅव्हेट करतो आणि त्या ड्रिफ्टच्या मदतीने आपल्याला मधला ग्राउंडच्या मधली कंडिशन समजून जाते की त्या ग्राउंडमध्ये वॉटर प्रेझेंट आहे, तिथलं टेम्परेचर काय आहे, तिथं कोणते फाऊल गॅसेस प्रेझेंट आहेत का, कारण इथं वर्कर्स वर्क करणार आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारचा हार्म होऊ नये, त्यामुळे आपण हे इन्व्हेस्टिगेशन करत असतो. लक्षात घ्या, वॉटर डिटेक्ट करण्यासाठी, टेम्परेचर डिटेक्ट करण्यासाठी, फाऊल गॅसेस डिटेक्ट करण्यासाठी ड्युरिंग कन्स्ट्रक्शन आपण हे करत असतो विथ द हेल्प ऑफ हिडिंग और बेंच किंवा ड्रिफ्ट मेथडचा वापर करू. ओके, इट इज डन बाय हिडिंग अँड बेंच मेथड और बाय ड्रिफ्ट मेथड. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द रॉक स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन मीन्स व्हॉट? लेअरमध्ये रॉक असतो. लेअरमध्ये तुम्ही सॉईल मेकॅनिक्समध्ये पण स्टडी करतात, जिओलॉजीमध्ये पण सॉईल स्ट्रॅटिफिकेशन किंवा रॉक स्ट्रॅटिफिकेशन. रॉक आहे पण लेअर्ड रॉक आहे, मग लेअरमध्ये त्याची थिकनेस किती आहे त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन आपण इथं कलेक्ट करू शकतो. रॉक स्ट्रॅटिफिकेशन कॉमा थिकनेस ऑफ द लेअर, प्रत्येक लेअरची थिकनेस किती आहे, टेम्परेचर ऑफ द ग्राउंड अँड फाऊल गॅसेस. त्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण इथं कलेक्ट करत असतो. तर 3 गोष्टी क्लिअर झाल्या का तुम्हाला? बघा, नंबर 1 इथं आपण बघितलं. नंबर 1 मध्ये काय की बिफोर प्लॅनिंग. ओके, आता बिफोर प्लॅनिंग यामध्ये, आणि नंबर 2 ॲट द टाइम ऑफ प्लॅनिंग. At the time of planning. And number 3 at the time of construction. At the time of construction. या असं टॉपिक संपल्या त्याची एक छोटीशी समरी बनवून घ्यायची, शॉर्ट नोट्स त्याची लगेच बनवून घ्यायची. ओके, आता बघा काय बघितलं आपण बिफोर द प्लॅनिंगमध्ये. बिफोर प्लॅनिंग यालाच काय म्हणतात? जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन याला म्हणतात जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. आणि हे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कोणती मेथड आपण वापरत असतो? इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथड. इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथड. टॉपिक संपला का त्यावरती जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनवू शकतात असं मी म्हटलोय, त्याची एक छोटीशी शॉर्ट नोट्स बनवून ठेवत चला आताच, कारण एक्झामच्या आधी तुमच्याकडे वेळेची जेव्हा कमतरता असते तेव्हा तुम्ही यांना रिवाईज करू शकतात. आता ॲट द टाइम ऑफ प्लॅनिंग करत असताना हे इन्व्हेस्टिगेशन आपण विथ द हेल्प ऑफ ड्रिलिंग होल्स. इट इज डन विथ द हेल्प ऑफ ड्रिल्स होल. ओके, किंवा ड्रिल होल्सच्या मदतीने आपण हे करत असतो. आणि इथं मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्यात की ड्रिल होल्स प्रिपेअर जर करायचं असेल, रॉकमध्ये जर प्रिपेअर करायचं असेल आणि सॉफ्ट सॉईलमध्ये किंवा लूज सॉईलमध्ये, सॉफ्ट सॉईलमध्ये, तर रॉकमध्ये करत असताना आपण काय करणार? रोटरी ड्रिलिंगचा वापर करणार. रोटरी ड्रिलिंग. आणि जर का सॉफ्ट सॉईल असेल, लूज सॉईल असेल, तर इथं आपण परकेशन ड्रिलिंगचा वापर करतो. परकेशन ड्रिल. ओके, परकेशन ड्रिलचा आपण इथे यूज करत असतो. नंतर ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन आपण हे विथ द हेल्प ऑफ ड्रिफ्ट मेथड किंवा बाय युझिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रिफ्ट, हिडिंग आणि बेंच यांच्या मदतीने आपण हे इन्व्हेस्टिगेशन करत असतो. आणि तिघं इन्व्हेस्टिगेशनचा इम्पॉर्टंट किंवा का करतोय आपण हे इन्व्हेस्टिगेशन? टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. कुणाबद्दल? तिथं असणारे सॉईलबद्दल, त्यानंतर तिथं असणारं ग्राउंडमध्ये असणारं वॉटरबद्दल, त्या ठिकाणी असणारं टेम्परेचरबद्दल, त्या ठिकाणी असणारे फाऊल गॅसेसबद्दल, त्या ठिकाणी असणारे वीक झोन्सबद्दल आपण ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. बिफोर द प्लॅनिंग, ॲट द टाइम ऑफ प्लॅनिंग आणि ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन. हे लक्षात घ्या. सो ह्या गोष्टी ज्यात मित्रांनो, ही समरी तुम्हाला कळली असेल आय थिंक. ओके, हा टॉपिक समजला असेल तर व्यवस्थित हे लिहून घ्या, याला लिहून घ्या, किंवा ज्याच्या आधीचा पार्ट राहिला असेल तुमचा तर आधी याला कंप्लीट करून घ्या. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, हे झालं. सो हे झालं सगळं इन्व्हेस्टिगेशनबद्दल.
साईट इन्व्हेस्टिगेशन छोटासा पॉईंट आहे. सो साईट इन्व्हेस्टिगेशन का केलं जातं? टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट अंडरग्राउंड स्ट्राटा, कॅरेक्टर ऑफ द मटेरियल, प्रेझेन्स ऑफ द वॉटर, प्रेझेन्स ऑफ द टेम्परेचर, प्रेझेन्स ऑफ द फाऊल गॅसेस, प्रेझेन्स ऑफ द वीक झोन एक्सेट्रा. And it is also done to decide the tunnel alignment and 1 to 3% कॉस्ट जी ती स्पेंड केली जाते ओनली ऑन साईट इन्व्हेस्टिगेशन. हे लक्षात घ्या. 3 टाईपमध्ये किंवा 3 स्टेजमध्ये करतो. बिफोर प्लॅनिंग, ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग आणि ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन, किंवा यालाच म्हणतात आफ्टर दी प्लॅनिंग. ओके, आय थिंक हा फर्स्ट टॉपिक जो आहे छोटासा होता तो तुम्हाला समजला असेल, बेसिक आहे. यानंतर आता आपण महत्त्वाचं जे सेकंड पार्ट आहे या युनिटचा तो सुरू करूया, ज्याचं नाव आहे फील्ड सर्वे वर्क. मी तर टायटल टाकतो. नंबर 2, फील्ड सर्वे वर्क. ओके मित्रांनो, फील्ड सर्वे वर्क किंवा साईट इन्व्हेस्टिगेशन हे ॲज पर दी IS 5878 पार्ट 1 नुसार आपण करतोय. ओके, आता फील्डचं सर्वे करणं म्हणजे एक्झॅक्टली इथं काय होतं? आता टनेलिंगमध्ये सर्वेइंगची आपण डेफिनेशन डिस्कस करूया. सर्वेइंग किंवा सर्वे वर्क याची डेफिनेशन आधी आपण इथं स्टडी करू. बघा, सर्वेइंग ज्यावेळेस सब्जेक्ट तुम्ही स्टडी करत असतात त्यावेळेस सर्वेची डेफिनेशन आपण अशा पद्धतीने डिफाईन करतो की सर्वे मीन्स व्हॉट, की यावेळेस आपण काय करत असतो? इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो एखाद्या पॉईंटचं. डिटरमाइन द रिलेटिव्ह पोजिशन ऑफ द पॉईंट अबोव द अर्थ सरफेस, बिलो द अर्थ सरफेस और ऑन द अर्थ सरफेस. रिलेटिव्ह पोजिशन फाइंड आउट करतो आपण सर्वेमध्ये. तिथं लेवलिंग येणार, लेवलिंगसाठीच्या वेगवेगळ्या मेथड्स तिथं बघायला मिळतील. पण टनेलिंगमध्ये जो सर्वे वर्ड आलेला आहे त्याचा एक्झॅक्टली मिनिंग काय होतो ते लक्षात घ्या. सर्वेइंग किंवा सर्वे वर्क इन द टनेल, त्याचा अर्थ काय होतो की सर्वेइंग मीन्स व्हॉट, द प्रोसेस ऑफ सेटिंग आउट टनेल अलाइनमेंट. काय म्हणतोय बघा, दी प्रोसेस ऑफ द सेटिंग आउट. सेटिंग आउट म्हणजे काय? मार्क करायचं आहे. सेटिंग आउट करणं म्हणजे काय? टनेलची अलाइनमेंट मार्क करायचं आपल्याला. ओके, दी प्रोसेस ऑफ सेटिंग आउट टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड सरफेस. कुठे? ग्राउंडच्या सरफेसवरती सगळ्यात आधी. म्हणजे बघा, असं जर का माउंटन असेल, मी इथं तुम्हाला दाखवतो. बघा, या असं माउंटन आहे, सपोज हा माउंटन आहे आणि ह्या लोकेशनला ही पोझिशन आहे ग्राउंडची. आता आपल्याला टनेल, असा टनेल आपल्याला इथं बनवायचं आहे. बघा, हा टनेल असणार आपला, हा इथे या पोझिशनला असणार आपला टनेल. हे त्याचे असतील पोर्टल्स. हे काय असतील? पोर्टल्स. इकडनं एंट्री होऊ शकते, इकडनं एंट्री होऊ शकते. ओके, अशा पद्धतीने. तर सगळ्यात आधी आपण काय करत असतो की टनेलची जी अलाइनमेंट आहे, अलाइनमेंटचा अर्थ होतो सेंटर लाईन. ती कुठे मार्क करायची आपल्याला? ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड. ग्राउंडच्या सरफेसवरती. इथं माउंटन असणार का नाही, तर याच्या सरफेसवरती आपण ही अलाइनमेंट मार्क करत असतो. लक्षात घ्या, अशा पद्धतीने मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. ऑन द सरफेस ऑफ द ग्राउंड, ही अलाइनमेंट जी ग्राउंडच्या सरफेसवरती मार्क केली जाते. कशावर मार्क करतोय आपण? ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड. लक्षात घ्या, परत बोलतो, ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड. ओके, कारण इनिशियली तिथं ग्राउंड आहे. तर ग्राउंड, मी तुला पेन थोडा वेगळा वापरतो, तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे हो, ब्लॅकच यूज करू आपण व्हाईटवरती. ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड अशी टनेलची अलाइनमेंट जी ग्राउंड सरफेसवरती आपण मार्क करत असतो. सो द प्रोसेस ऑफ सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड अँड ट्रान्सफर द सेम टू द इनसाइड ऑफ द टनेल थ्रू द शाफ्ट. लक्षात घ्या. आणि ही जी ब्लॅक कलरची अलाइनमेंट आपण मार्क केलेली आहे, ही ब्लॅक कलरची जी अलाइनमेंट आपण मार्क केली, या अलाइनमेंटला आता ट्रान्सफर कुठे करायचं आहे? टनेलमध्ये. बरोबर, कारण बघा लक्षात घ्या, टनेलचं जे काही एक्सकॅव्हेशन वर्क आपण करणार आहोत ते कुठून करणार आहोत रे? एकतर या एंडपासून किंवा या एंडपासून. सुरुवातीला आपल्याला 2 फेस अवेलेबल आहे, तिथून आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं आहे. आणि एक्सकॅव्हेशन करत असताना आधी सेंटर लाईन मार्क करावी लागते, आधी अलाइनमेंट मार्क करावी लागते. तर ही अलाइनमेंट सुरुवातीला आपण ग्राउंडच्या सरफेसवरती मार्क करतो आणि नंतर त्या अलाइनमेंटला कुठे ट्रान्सफर करतो? बरोबर ज्या ठिकाणी आपल्याला, ज्या लेवलला आपल्याला टनेल एक्सकॅव्हेट करायचं आहे त्या लेवलला. म्हणजे असं म्हणूया, अप टू द इनवर्ट ऑफ द टनेल. टनेलच्या बेसपर्यंत आपल्याला त्याला ट्रान्सफर करायचं आहे. अरे राजांनो, आता ट्रान्सफर जर करायचं म्हटलं तर ग्राउंडमधनं तुम्ही त्याला ट्रान्सफर कसं करणार? मग त्यासाठी आपल्याला तिथं काय एक्सकॅव्हेट करावं लागतात? शाफ्ट. तर या ठिकाणी आपण काय करत असतो? शाफ्ट अशा पद्धतीने व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आपण शाफ्ट जे आहेत त्याचे एक्सकॅव्हेट करतो. हे शाफ्ट, हा एक शाफ्ट झाला. या इथे एखादा शाफ्ट असेल, या ठिकाणी एखादा शाफ्ट असेल, तर ठिकठिकाणी आपण एका सुटेबल इंटरवलमध्ये व्हर्टिकल पॅसेज तिथं आपण सुरुवातीला एक्सकॅव्हेट करतो, ज्याला शाफ्ट म्हणतात. आणि या शाफ्टच्या मदतीने इथं असलेली जी काही ग्राउंडवर असलेली जी ब्लॅक कलरची अलाइनमेंट आहे तिला आपण ट्रान्सफर करतो. ग्राउंडवर असलेली ही अलाइनमेंट आपण ट्रान्सफर करतो, ग्राउंडवरची अलाइनमेंट आपण ट्रान्सफर करतो. सो पहिली स्टेज काय आहे? सेटिंग आउट द टनेलची अलाइनमेंट ऑन ग्राउंड सरफेस अँड देन ट्रान्सफर द सेम इन द इनसाइड ऑफ द
टनेल थ्रू शाफ्ट इज नोन ॲज द सर्वे. त्यालाच काय म्हणतात, इज नोन ॲज सर्वे वर्क और फील्ड सर्वे वर्क ऑफ द टनेल. येतं लक्षात तुम्हाला. सर्विंगची एक्झॅक्ट डेफिनेशन जी आपण सर्विंग युनिट याच्यात बघतो सब्जेक्टमध्ये, त्यावेळेस आपण त्याला अशा पद्धतीने डिफाईन करतो की सर्वे मीन्स व्हॉट, टू डिटरमाइन द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द पॉईंट्स ऑन द ग्राउंड, अबोव द ग्राउंड, बिलो द ग्राउंड, अशा पद्धतीने आपण ते डिफाईन करत असतो सर्विंग सब्जेक्टमध्ये. पण इथं जो फील्ड सर्वे वर्क आहे याचा अर्थ काय होतो, फर्स्ट टू सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड सरफेस अँड देन ट्रान्सफर द सेम टू द इनसाइड ऑफ टनेल थ्रू द शाफ्ट. दिस प्रोसेस इज नोन ॲज द सर्वे वर्क और फील्ड सर्वे वर्क किंवा सिम्पली सर्विंग याला म्हणतात. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असणार. ही डेफिनेशन मित्रांनो खूप महत्त्वाची आहे. या डेफिनेशनवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा मेन्स एक्झाम क्रॅक करून जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तर जे इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये जर एखादा टनेल शिकवणारा शिक्षक असेल तर तुम्हाला सर्विंगची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, फील्ड सर्वेची इन टनेल. कारण तिथं तुमचं कन्फ्युजन होणार आहे की सर्विंगची डेफिनेशन आपण सर्वेतली बोलावी का इथली. तर इथं फील्ड सर्वे वर्क किंवा सर्विंग काय आहे, फर्स्ट सेटिंग out the tunnel alignment on the ground surface, then transfer it through the inside of tunnel with the help of shaft. ओके, पुढे द अलाइनमेंट ऑफ द टनेल. अलाइनमेंट ऑफ द टनेल, अगेन अलाइनमेंटचा अर्थ होतो सेंटर लाईन ऑफ द टनेल. अलाइनमेंटचा अर्थ काय होतो, सेंटर लाईन ऑफ द टनेल. ही अलाइनमेंट तुम्ही हायवेमध्ये पण हा वर्ड ऐकला असणार, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये. हायवेची अलाइनमेंट म्हणजे हायवेची सेंटर लाईन. बघा तुम्ही बघा, हायवेवरनं ट्रॅव्हल करत असताना बरोबर रोडच्या मध्ये पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या असतात, ती एक प्रकारची अलाइनमेंट असते, सेंटर लाईन असते. सो द अलाइनमेंट ऑफ द टनेल शुड बी स्ट्रेट, शॉर्ट, इझी टू कन्स्ट्रक्ट, सेफ अँड इकॉनॉमिकल. एकदा यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एमपीएससीने विचारलेला आहे प्रिव्हियसली, यावरती प्रिव्हियसली क्वेश्चन विचारला गेला आहे. या डेफिनेशनवरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. सो यावरती क्वेश्चन काय विचारलं आहे की टनेलची अलाइनमेंट कशी असणे गरजेचं आहे, त्यावरती मॅच द फॉलोइंग टाईपचे क्वेश्चन होते किंवा करेक्ट इनकरेक्ट टाईपचा क्वेश्चन इथं बनू शकतो. सो द अलाइनमेंट शुड बी स्ट्रेट. टनेलची अलाइनमेंट कशी पाहिजे, स्ट्रेट अलाइनमेंट पाहिजे, छोटी पाहिजे, शॉर्ट अलाइनमेंट पाहिजे, कन्स्ट्रक्शन करताना इझी पाहिजे अँड सेफ अँड इकॉनॉमिकल असणं गरजेचं आहे. सेफ्टी आणि इकॉनॉमी ह्या दोन गोष्टी तर आपल्याला नेहमी बघाव्या लागतात. सो इट शुड बी स्ट्रेट, शॉर्ट, इझी टू कन्स्ट्रक्ट, सेफ अँड इकॉनॉमिकल, सेफ अँड इकॉनॉमिकल. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टीज आहेत त्या टनेल अलाइनमेंटच्या, या त्याने फॉलो केल्या पाहिजेत. नेक्स्ट, आता सर्विंग वर्क कॅन बी कॅरीड आउट इन स्टेजेस ॲज बिलो. सर्वेचा अर्थ कळला तुम्हाला. सर्वेचा अर्थ काय होतो की सगळ्यात आधीच टनेलची अलाइनमेंट मार्क करा, नंतर त्याला ट्रान्सफर करा टनेलच्या पोझिशनला. त्यासाठी आपल्याला शाफ्टची गरज लागणार आहे. मग हे कोणत्या स्टेजमध्ये हे वर्क होतं, फील्ड सर्वे वर्क किती स्टेजमध्ये होतं, कशा पद्धतीने होतं ते बघूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं, प्रिलिमिनरी सर्वे वर्क आपल्याला करावं लागतं. त्यालाच आपण काय म्हणतो इथं, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. प्रिलिमिनरी सर्वे किंवा सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. टनेलची अलाइनमेंट आधी मार्क करा, पण कुठे, ग्राउंडच्या सरफेसवरती. नंबर 2, सेकंड, कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन. आता तुम्ही सेंटर लाईन तर मार्क केली, पण या सेंटर लाईनला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे पॅसेज तर पाहिजे का नाही, व्हर्टिकल पॅसेज. म्हणून शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करणं ही सेकंड स्टेज झाली. चला, शाफ्टचं कन्स्ट्रक्शन झालं, पुढे काय करणार, ट्रान्सफर ऑफ अलाइनमेंट फ्रॉम ग्राउंड सरफेस टू द अंडरग्राउंड. शाफ्ट आता एक्सकॅव्हेट झालेला आहे. मग आपण काय करू शकतो, जी ब्लॅक कलरची लाईनवरती दिसते ती अलाइनमेंट आहे, त्याला आपण आता ट्रान्सफर करू शकतो बरोबर टनेलच्या लोकेशनला. कसं ट्रान्सफर करणार ते डिटेलमध्ये थोड्या वेळात बघणारच आहोत आपण. ही असेल पुढची स्टेज. एकदा ट्रान्सफर झाली टनेलमध्ये, तर आता त्याला काय करायचं, फक्त टनेलमध्ये दोघं बाजूला त्याला सेटिंग आउट करत घेऊन जायचं, परत म्हणजे एक्सटेंड करत घेऊन जायचं दोघं एंडला एक, बरोबर. कारण मध्ये आल्यानंतर तुम्ही एकदा मध्ये उतरले, अशा मध्ये आल्यानंतर मग आता दोघं एंडला आपल्याला काय करायचं, त्याला कंटिन्यू एक्सटेंड करत घेऊन जायचं आहे. आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे, अंडरग्राउंड लेवलिंग. कारण लेवलिंग इम्पॉर्टंट आहे ड्रेनेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. एकदा का टनेलचा जो बेस आहे, टनेलचा जो इन्व्हर्ट आहे, त्याला प्रॉपर लेवलिंग असणं गरजेचं आहे. कारण लेवलिंग इम्पॉर्टंट काय, असं नको व्हायला की पाऊस पडला आणि सगळं पाणी टनेलमध्ये जाऊन गुंतलं, टनेलमध्ये अडकलं, असं नको व्हायला. त्यामुळे लेवलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे इन्व्हर्ट ऑफ द टनेलची. ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. सो अशा 5 स्टेजमध्ये मित्रांनो फील्ड सर्वे वर्क आपण काय करत असतो, कंप्लीट करत असतो. आता 1 बाय 1 या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सगळ्यात आधी आपण प्रिलिमिनरी सर्वे कसा होतो ते आपण स्टडी करू. नंतर शाफ्ट आपण स्टडी करणार आहोत. शाफ्टची डेफिनेशन, त्या शाफ्टचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, त्याचं टाईप्स किती पडतात, त्याचं बेस्ट लोकेशन कोणतं असतं, शाफ्ट कोणकोणते फंक्शन प्ले करतो, शाफ्टची साईज कोणत्या फॅक्टरवरती डिफाईन करत असते, डिटरमाइन होत असते, हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, चला मग आता सुरुवात करूया आपण पहिल्यांदा प्रिलिमिनरी सर्वे वर्कला. तुम्ही ह्या बोर्डवरती, या स्लाईडवरती असणारा कंटेंट लिहू शकतात व्हिडिओला पॉज करून.
ओके, चला पुढे. प्रिलिमिनरी सर्वे, फील्ड सर्वेचं पहिली स्टेज आहे प्रिलिमिनरी सर्वे. आता त्यात काय केलं जातं ते लक्षात घ्या. ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जी आहे इथं जी या प्रिलिमिनरी सर्वेमध्ये ऑलरेडी यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला आहे की प्रिलिमिनरी सर्वे करत असताना कोणत्या ऑर्डरने केला जातो ते पण तुम्हाला मी समजून सांगतो. सो प्रिलिमिनरी सर्वे अँड सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट, प्रिलिमिनरी सर्वे अँड सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड. ओके, यात पहिली स्टेज काय असते लक्षात असू द्या. प्रिलिमिनरी सर्वे किंवा ऑर इथं घ्या ऑर सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. प्रिलिमिनरी सर्वे और सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन टोपोग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया. ओके, आता इकडे लक्ष द्या. प्रिलिमिनरी सर्वेच्या मध्येच मित्रांनो इनिशियल सर्वे ज्याला म्हटलं जातं, इनिशियली काय करावं लागतं आपल्याला प्रिलिमिनरी सर्वेमधल्या इनिशियल स्टेजेस, ॲक्च्युअली त्या स्टेजेस आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन टोपोग्राफिकल मॅप ऑफ इंडिया. बघा आता इथं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं की सर तुम्ही सेम सेंटेन्स इथं इथं आहे. मित्रांनो इथं एक लक्षात घ्या, इथं शेवटचं वर्ड बघा काय, ऑन ग्राउंड. सो प्रिलिमिनरी सर्वे किंवा सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन ग्राउंड हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यातली पहिली स्टेज काय की प्रिलिमिनरी सर्वे और सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन टोपोग्राफिकल सर्वे मॅप ऑफ इंडिया. ठीक आहे, जो काही टोपोग्राफिकल सर्वे मॅप ऑफ इंडिया असेल सो तो मॅप आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. आधी या मॅपवरती आधी आपण सेटिंग आउट करणार आहोत, आधी मॅपवरती. ओके, पहिली स्टेज काय असणार की आपल्याकडे इंडियाचा टोपोग्राफिकल मॅप असेल, त्या मॅपवरती आपण काय करणार आहोत की पॉसिबल जेवढ्या काही अलाइनमेंट्स असतील त्या मार्क करणार आपण. ओके, नेक्स्ट स्टेज काय, मार्किंग ऑफ टनेल ऑब्लिगेटरी पॉइंट्स. ऑब्लिगेटरी पॉइंट्सचा अर्थ होतो इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑन द अलाइनमेंट. मार्किंग ऑफ द टनेल ऑब्लिगेटरी पॉइंट्स ऑन द टोपोग्राफिकल मॅप. हा सुद्धा टोपोग्राफिकल मॅपवरतीच आहे. सुरुवातीला जेवढ्या पॉसिबल अलाइनमेंट्स आहेत त्या टोपोग्राफिकल मॅपवरती आपण मार्क करतो. नंतर जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत टनेलशी रिलेटेड ते सुद्धा आपण त्या अलाइनमेंटवरती मार्क करत असतो. हे काम आता मॅपवरतीच चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. इथं हा वर्ड लक्षात घ्या, इथं मॅपवरती चाललं आहे, इथं सुद्धा मॅपवरती हे वर्क चाललं आहे. पुढे नेक्स्ट, ड्रायव्हिंग लाईन्स बिटवीन द फिक्स ऑब्लिगेटरी पॉईंट. मग एकदा हे पॉईंट फिक्स झाले का त्यांच्यातनं पास होणारी एक लाईन आधी ड्रॉ करून घ्या. हे सुद्धा कुठे करायचं आपल्याला मॅपवरतीच. ओके, नेक्स्ट आता मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट्स विथ कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड. आता आलो आपण ग्राउंडवरती. आता कुठे आलो आपण ग्राउंडवरती, लक्षात घ्या. सो मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट्स विथ द कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड. म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे सगळं वर्क करायचं आहे मॅपवरती. इंडियाचा आपल्याकडे टोपोग्राफिकल मॅप असेल, याच्यावरती आधी अलाइनमेंट मार्क करा. या अलाइनमेंटवरती ठिकठिकाणी असणारे ऑब्लिगेटरी पॉईंट जे आहेत महत्त्वाचे पॉईंट, जसं की शाफ्ट कुठे असणार आहे, ओके, किंवा पोर्टल कुठे असणार आहे, हे पॉईंट आधी मार्क करा, त्यांना जोडून घ्या. आणि मग आता काय करायचं की हे सेम पॉईंट्स आपल्याला ग्राउंडवरती ट्रान्सफर करायचं आहे. तर त्यातली पहिली पोझिशन काय किंवा ते पहिली स्टेज काय ग्राउंडवरती ट्रान्सफर करतानाची की मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट. पोर्टल पॉईंटचा अर्थ काय होतो रे, ॲडिट किंवा डोरवे ऑफ द टनेल. आधी डोरवे ऑफ द टनेलला मार्क करायचे. मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट्स विथ कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड. मग आता हे ग्राउंडवरती मार्क करा. आणि दोघं बाजूचे डोरवे आले, दोघं बाजूचे पोर्टल्स आले का आता यांच्यामध्ये असणारे ठिकठिकाणी जे ऑब्लिगेटरी पॉईंट आहेत ते मार्क करावे लागतील. आणि ग्राउंडवरती आपण टनेल अलाइनमेंट मार्क करून घेणार. मग आता ग्राउंडवरती जे टनेल अलाइनमेंट आपण मार्क करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड किंवा इन्स्ट्रुमेंटचा आपण यूज करत असतो. जर का शॉर्ट लेंथचा टनेल असेल, शॉर्ट लेंथ टनेल, इन केस ऑफ द शॉर्ट टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड, मार्क द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड बाय यूजिंग ट्रान्झिट थेडोलाइट अँड लेझर पोल. शॉर्ट टनेल जर का असेल तर त्या केसमध्ये आता अलाइनमेंट मार्क करायची. ग्राउंडवरती आपण पोर्टल पॉईंट्स मार्क करून घेतले पिलरने. आता आपल्याला दोघं बाजूचे हे जे पोर्टल पॉईंट्स आहेत ते कनेक्ट करायचे आहेत ग्राउंडवरती. ओके, अलाइनमेंट मार्क करायची. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, ट्रान्झिट थेडोलाइट. थेडोलाइटचा बेसिकली यूज कशासाठी केला जातो, लेवलिंगसाठी पण करता येतो, अँगल मेजरमेंटसाठी पण करता येतो, रेंजिंगसाठी पण करता येतो. तर एक ट्रान्झिट थेडोलाइट घ्या ज्याचा टेलिस्कोप 180 डिग्रीने रोटेट होऊ शकतो, 180 डिग्रीने रोटेट होऊ शकतो. आणि लेझर पोल घ्या, त्याच्या मदतीने तुम्ही शॉर्ट टनेलचं काय करू शकतात, अलाइनमेंट मार्क करू शकतात ऑन द ग्राउंडवर. पण जर का लॉंग लेंथचे टनेल असेल, लॉंग लेंथचं टनेल असेल तर या केसमध्ये आपल्याला मायक्रोमीटर थेडोलाइटचा यूज करावा लागत असतो, लेझर पोल लागतो. आणि सर्वेमध्ये शिकणारी जी मेथड आहे ट्रँग्युलेशन मेथड, त्याचा वापर करून आपण हे मार्क करत असतो. फॉर लॉंग टनेल, मायक्रोमीटर ट्रान्झिट थेडोलाइट, लेझर पोल अँड मेथड ऑफ ट्रँग्युलेशन इज यूज. या ठिकाणी स्टार करून ठेवा. एकदा हा क्वेश्चन IAS मध्ये विचारलेला आहे की लॉंग टनेलच्या केसमध्ये कोणत्या मेथडचा यूज केला जातो
टनेल अलाइनमेंट ग्राउंडवरती मार्क करण्यासाठी. सो ट्रँग्युलेशन मेथडचा वापर करतो आपण. आणि जो थेडोलाइट आपण इथे यूज करतोय तो आहे मायक्रोमीटर ट्रान्झिट थेडोलाइट. मग तुम्ही म्हणणार की सर या केसमध्ये कोणता थेडोलाइट होता, तो व्हर्नियर ट्रान्झिट थेडोलाइट. व्हर्नियर या केसमध्ये कोणता वापरला आहे, मायक्रोमीटर. लेझर पोल बट इथं ट्रान्झिट मेथड, इथं आपण ट्रँग्युलेशन मेथडचा यूज करतोय कारण लेंथ खूप जास्त आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला लक्षात येते प्रिलिमिनरी सर्वे जो आहे, पहिला जो सर्वे, पहिली जी स्टेज आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड. ही करत असताना किती स्टेजमध्ये ती परफॉर्म होते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, प्रिलिमिनरी सर्वे म्हणजे सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द टोपोग्राफिकल मॅप ऑफ इंडिया. देन आपल्याला ऑब्लिगेटरी पॉईंट जे आहेत ते आपल्याला लोकेट करायचे आहेत त्या मॅपवरतीच. नंतर त्यांना काय करायचं, जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि नंतर पोर्टल पॉईंट्स आपल्याला विथ द हेल्प ऑफ कॉन्क्रीट पिलर मार्क करायचे आहेत ग्राउंडवरती. ते झाल्यानंतर मग आता आपण यांना कनेक्ट करून घेणार ग्राउंडवरती. पण ते करत असताना लेझर पोल, ट्रान्झिट थेडोलाइट किंवा मायक्रोमीटर ट्रान्झिट थेडोलाइट, मेथड ऑफ ट्रायंग्युलेशन यांचा आपल्याला वापर करावा लागत असतो. ओके, हे लक्षात घ्या. ही झाली आपली पहिली स्टेज. लिहून घ्या हे सगळं. प्रिलिमिनरी सर्वे और सेटिंग आउट द टनल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड. सो या सिक्वेन्समध्ये हे जे ऑर्डर असतात, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला विचारले जात असतात की सुरुवातीला तुम्ही काय करताय, त्याच्यानंतर काय करताय, त्याच्यानंतर काय करता आणि लास्टला काय करताय. या सिक्वेन्समध्ये क्वेश्चन विचारले जात असतात त्याच्यावरती. ही झाली पहिली स्टेज. चला आता ग्राउंडवरती, ग्राउंडच्या टॉपवरती आपल्याला सेटिंग आउट झालेलं आहे टनेलचे अलाइनमेंट. टनेल अलाइनमेंट आपण ग्राउंडवरती सपोज मार्क केलेली. ओके, आता काही विद्यार्थी म्हणतील की सर हे एक्झॅक्टली कसं करतात. मित्रांनो, एकदा तुमचं सिलेक्शन झालं, डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेलात आणि जर तुम्हाला ॲज अ इंजिनियर म्हणून जेव्हा टनेलच्या ह्या वर्कवरती पाठवलं जाईल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला ते डायरेक्टली बघायला मिळणार आहे. आता सगळं आपण थेरॉटिकल डिस्कस करतोय, या सिक्वेन्समध्ये कामं केली जात असतात, पण हे तुम्हाला एक्झॅक्टली तिथं तुम्हाला ग्राउंडवरती याचा फील येईल. ओके, हे लक्षात घ्या. नंबर 2, आता शाफ्ट कन्स्ट्रक्शन. आता ग्राउंडच्या टॉपला सेंटर लाईन तर मार्क झालेली आहे, पण या सेंटर लाईनला आपल्याला टनेलच्या लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करायचं आहे. मग टनेल लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करत असताना आपल्याला व्हर्टिकल पॅसेजची रिक्वायरमेंट आहे आणि दॅट व्हर्टिकल पॅसेज इज नोन ॲज द शाफ्ट. मग त्या शाफ्टचं कन्स्ट्रक्शनबद्दल आपण इथं डिस्कस करू. तर यामध्ये सुरुवातीलाच शाफ्टमध्ये आलो तर शाफ्टची डेफिनेशन बघू, त्या शाफ्टचे वेगवेगळे ॲप्लिकेशन किंवा फंक्शन बघू. थोडक्यात शाफ्टबद्दलचे सगळे इन्फॉर्मेशन आता आपण इथं बघणार आहोत. आधी आपण शाफ्ट बघूया. सो व्हॉट इज द शाफ्ट? शाफ्ट्स आर इंटरमिडिएट व्हर्टिकल ओपनिंग. इंटरमिडिएट व्हर्टिकल ओपनिंग constructed at regular interval along the center line and excavated up to required depth. लक्षात घ्या, शाफ्ट जो आहे मिनिमम 500 मीटरच्या डिस्टन्सवरती एक्सकॅवेट करावा लागतो मिनिमम. त्यापेक्षा जास्त डिस्टन्स असला तरी चालतंय. सो 500 मीटरच्या एक रेग्युलर इंटरवलवरती आपण त्याला काय करत असतो, एक्सकॅवेट करत असतो टॉपपासून तर ज्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे तिथपर्यंत. जनरली आपण इन्व्हर्टपर्यंत जात असतो, टनेलच्या इन्व्हर्टपर्यंत आपण हा शाफ्ट एक्सकॅवेट करत असतो. ठीक आहे, इट इज व्हर्टिकल ओपनिंग. व्हर्टिकल ओपनिंग महत्त्वाचं आहे. आता इथं अप्लिकेशन किंवा शाफ्टचं फंक्शन, शाफ्टचे फंक्शन यावरती क्वेश्चन्स विचारले जात असतात. फंक्शन्स ऑफ द शाफ्टवरती लक्षात घ्या. तर सगळ्यात बेसिक और इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे शाफ्टचं, की जी टनेलची अलाइनमेंट, जी टनेलची सेंटर लाईन आपण ग्राउंड सरफेसवरती मार्क केली त्याला आपल्या टनेलच्या लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करणं हे सगळ्यात बेसिक आणि प्रायमरी फंक्शन आहे शाफ्टचं. नंबर 2, एक्सकॅवेशन करत असताना जे काही एक्सकॅवेटेड मटेरियल जमा होणार आहे त्याला आपण मक म्हणतो, त्या मकला बाहेर घेऊन जाणं, त्याला रिमूव्ह करणं, हे फंक्शन झालं. नंतर आता त्या पोझिशनला आपल्याला पाठवायचं लेबर्सला, तर वर्करसाठी हा एक प्रकारचा पॅसेज बनतो. खाली जर का मित्रांनो एक्सकॅवेशन करत असताना वॉटर लागत असेल तर त्या वॉटरची डिवॉटरिंग आपण तिथून करू शकतो. त्यासोबतच आणखी एक लक्षात घ्या की या केसमध्ये जर का लॉंग टनेल असेल तर आपल्याला स्पीड वाढवावा लागतो, एक्सकॅवेशनचा स्पीड आपल्याला वाढवावा लागतो. तर त्यावेळेस हा शाफ्ट आपल्याला एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करून देतो फॉर एक्सकॅवेशन. तर हे सगळे त्याचे फंक्शन झाले. ओके, सो वन बाय वन आपण हे फंक्शन डिस्कस करूया. सगळ्यात प्रायमरी फंक्शन काय, टू ट्रान्सफर द सरफेस अलाइनमेंट टू द अंडरग्राउंड ऑफ टनेल और करेक्ट द रॉंग अलाइनमेंट. एखादी अलाइनमेंट जर रॉंग झालेली असेल तर किंवा सेंटर लाईन जर रॉंग झाली असेल त्याला करेक्टसुद्धा आपल्याला इथं करता येतं. फर्स्ट इज व्हॉट, टू ट्रान्सफर ए सरफेस अलाइनमेंट टू दी अंडरग्राउंड टनेल और करेक्ट द रॉंग अलाइनमेंट. रॉंग अलाइनमेंटला करेक्टसुद्धा हा करतो. नेक्स्ट, इथ शाफ्ट प्रोव्हाइड 2 ॲडिशनल फेसेस. आता बघा मी तुम्हाला एक इमेज इथं दाखवतो, लक्ष द्या.
इथून मी याला कॉपी करतो. इथं आपण पेस्ट करूया. लक्ष द्या, आता या इमेजकडे बघा. ओके, आता बघा या इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात मित्रांनो. ठीक आहे, आता बघा हा वरतून काय एक्सकॅव्हेट केला आहे, शाफ्ट. हा काय एक्सकॅव्हेट केला आहे, शाफ्ट. बरोबर, वर्टिकल ओपनिंग. आता सुरुवातीला माझ्याकडे फक्त 2 फेस अवेलेबल होते. एक तर ह्या पोर्टलला फेस अवेलेबल होता आणि ह्या पोर्टलला फेस अवेलेबल होता. बरोबर, हे 2 फेस आपल्याला एक्सकॅव्हेशनसाठी अवेलेबल होते. पण जेव्हा मित्रांनो हा शाफ्ट मी इथे एक्सकॅव्हेट केला आहे, तर हा शाफ्ट मला काय करतो, आणखी ॲडिशनल 2 फेस मला अवेलेबल करून देतो. हा शाफ्ट मला काय करतो, आणखी ॲडिशनल 2 फेस जे आहेत फॉर एक्सकॅव्हेशन वर्क मला अवेलेबल करून देतो. त्यामुळे काय होतं की काही लोक या शाफ्टमध्ये राहून उभे राहून कामं करू शकतात, काही ह्या शाफ्टमधून कामं करू शकतात, काही या पोर्टलने, काही ह्या पोर्टलने. तर थोडक्यात आपलं जे काही एक्सकॅव्हेशन वर्क आहे ते फास्ट होत असतं. बरं, आता याच्यावरती एक न्यूमेरिकल क्वेश्चन असा विचारला जातो छोटासा, की ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ एन शाफ्ट टोटल नंबर ऑफ एक्सकॅव्हेशन फेसेस आर. एन शाफ्ट जर का एक्सकॅव्हेट केलेत, लक्षात घ्या, जर का हा शाफ्ट मी जर इथे एक्सकॅव्हेट केला तर तुम्हाला 2 ॲडिशनल फेस अवेलेबल करून देतो. हा शाफ्ट जर का असेल तर तुम्हाला 2 ॲडिशनल फेसेस अवेलेबल करून देतो. तर एक शाफ्ट आपल्याला 2 ॲडिशनल फेसेस अवेलेबल करून देतो. तर असे एन शाफ्ट असतील, तर जर एन शाफ्ट असतील तर ते आपल्याला 2n एवढे ॲडिशनल फेसेस अवेलेबल करून देतील. बट व्हॉट अबाउट द टोटल फेसेस, हे झाले 2n मीन्स व्हॉट, 2n ॲडिशनल फेसेस ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट. आणि इनिशियली 2 पोर्टलला 2 फेस आपल्याकडे अवेलेबल होते, एक ह्या पोर्टलला आणि एक ह्या पोर्टलला. +2 जर केलं तर हे मला मिळतील टोटल नंबर ऑफ फेसेस, टोटल नंबर ऑफ फेसेस अवेलेबल फॉर अटॅक, अवेलेबल फॉर अटॅक करण्यासाठी. म्हणजेच काय, एक्सकॅव्हेशन करण्यासाठी आपल्याला टोटल नंबर ऑफ फेसेस किती अवेलेबल आहेत आता, 2n+2. हा +2 जो आहे 2 पोर्टलचे, आणि 2n काय डिनोट करतो, n जर का आपण शाफ्ट कन्स्ट्रक्ट केले असतील तर 2n एवढे फेसेस आपल्याला तिथे मिळतील, कारण एक शाफ्ट जो आहे आपल्याला 2 एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करून देत असतो. लक्षात घ्या. सो ईच शाफ्ट प्रोव्हाइड 2 ॲडिशनल फेसेस, ओके, ऑर एक्सकॅव्हेशन. ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन, कन्स्ट्रक्शन स्पीड इज इन्क्रीज. त्यामुळे टनेल कन्स्ट्रक्शनचा जो काही स्पीड असतो तो वाढतो आणि टाईम कमी होतो. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड्स पॅसेज. शाफ्ट काय करतो बघा, शाफ्टचे फंक्शन डिस्कस करतोय. इट प्रोव्हाइड पॅसेज फॉर रिमूव्हल ऑफ मक मीन्स वॉट, एक्सकॅव्हेटेड मटेरियल. त्याला रिमूव्ह करण्यासाठी पॅसेज प्रोव्हाइड करतो. रिमूव्हल ऑफ वॉटर इफ प्रेझेंट, जर का त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वॉटर प्रेझेंट असेल तर त्या वॉटरला आपण रिमूव्ह करण्यासाठी पण याचा यूज करतो. पुढे, दे प्रोव्हाइड्स द फॅसिलिटी फॉर नॅचरल व्हेंटिलेशन. इथं एक्सकॅव्हेशन करत असताना त्या लोकांना एक नॅचरल व्हेंटिलेशन पण त्याच्याने मिळणार आहे, लक्षात घ्या. पुढे, दे प्रोव्हाइड द पॅसेज वे फॉर डिलिव्हरी ऑफ द मटेरियल्स. त्या पर्टिक्युलर लोकेशनला मटेरियलची डिलिव्हरी करणं. वर्कमॅन, तिथं वर्कमॅन जे आहेत त्या वर्कमॅनना पोचवणं. पुढे, कन्स्ट्रक्शन टूल्स किंवा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स, मशिनरीज, वॉटर अँड अदर युटिलिटी. सो एवढ्या गोष्टींसाठी तो एक प्रकारचा पॅसेज आपल्याला प्रोव्हाइड करतो, लक्षात घ्या. जर त्या ग्राउंडमध्ये वॉटर प्रेझेंट असेल तर त्या वॉटरला बाहेर काढणं किंवा वॉटर पाठवणं, जर गरज असेल तिथं पाठवणं. जे वर्कमॅन आहेत, जे एक्सकॅव्हेटर्स आहेत, जे लेबर्स आहेत, त्यांना त्या पोझिशनला घेऊन जाणं, त्यांना बाहेर काढणं. तिथं जमा झालेलं जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे, ज्याला मक म्हणतो आपण, त्याला बाहेर काढायचं. तिथं इक्विपमेंट घेऊन जाण्यासाठी, मशिनरीज आपण तिथे घेऊन जाण्यासाठी किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी पण आपण या शाफ्टचा यूज करतो, लक्षात घ्या. त्यासोबतच मेन फंक्शन काय, तो ट्रान्सफर द टनेल अलाइनमेंट ट्रान्सफर करणं. हे त्याचे सगळे, व्हेंटिलेशन पण तो देतो. हे त्याचे फंक्शन झाले शाफ्टचे. मी तुम्हाला काही ॲक्च्युअल इमेजेस शाफ्टच्या दाखवतो बघा. हे बघा रे, हा अशा पद्धतीचा शाफ्ट तुम्हाला बघायला मिळेल. हा अशा पद्धतीची वेल असते, एक विहीर असते, ओके, वर्टिकल पॅसेज. तर इथं बघा तुम्ही ह्या साईटवरती बरेचसे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत. इथं क्रेन आहे, गॅन्ट्रीला क्रेन लावली बघा, लक्ष द्या. त्याचा वापर करून आपण लेबर्सला त्या पर्टिक्युलर पोझिशनला घेऊन जाऊ शकतो, तिथून बाहेर आपण त्यांना घेऊन येऊ शकतो. आणखी काही इमेजेस आहेत बघा. हे शाफ्टच्या आतली इमेज आहे, शाफ्टच्या आतली ही इमेज आहे. इथं एक्सकॅव्हेशन करत असताना जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे, मग त्यांना तुम्ही बाय युझिंग दिस बकेटमध्ये आपण बाहेर काढू शकतो. हे वर्कमॅन जे आहेत बघा, इथं पाणी पण लागलेलं आहे. ज्या ठिकाणी वॉटर असेल त्या वॉटरची डिवॉटरिंग पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्युगल पंप, ओके. इथं इक्विपमेंट पाठवणं, लेबर्सला पाठवणं, बाहेर काढणं, हे सगळे त्याचे फंक्शन आहे, ओके. तर लक्षात आलं तुम्हाला फंक्शन.
हे झाले शाफ्ट आणि शाफ्टचे फंक्शन. लिहून घ्या त्याला. ओके, पुढे नंबर 3, साईज ऑफ द शाफ्ट. आता हा जो शाफ्ट आहे त्या शाफ्टचा एक्झॅक्टली, आता जर सर्क्युलर शाफ्ट असेल त्याचा डायमीटर किती पाहिजे, स्क्वेअर किंवा रेक्टँगुलर जर असेल तर त्याचे डायमेन्शन काय असणं गरजेचं आहे, किंवा हे डायमेन्शन ठरवताना कोणत्या फॅक्टर्सचा आपण इथे यूज करत असतो हे डिपेंड करतं मित्रांनो की तो शाफ्ट कोणत्या प्रकारचं फंक्शन प्ले करतोय. आधीच मी तुम्हाला काय सांगितलं की त्याचा यूज कशासाठी होतो, मग रिमूव्ह करण्यासाठी. मग किती अमाऊंट ऑफ मग तिथं जमा होतोय किंवा तो मग बाहेर काढण्यासाठीची जी काही आपण हॉइस्टेड सिस्टीम वरती उचलणारी जी सिस्टीम आहे ती कोणती यूज करतोय. सो टाईप ऑफ हॉइस्टेड सिस्टीम और टाईप ऑफ मग किंवा अमाऊंट ऑफ मग तिथं किती गोळा होतो यावरती डिपेंड करतो. नंबर ऑफ वर्कर्स, किती वर्कर्स तिथं जात आहे. डायमेन्शन ऑफ द मशिनरी त्यावरती डिपेंड करत असतो. व्हेंटिलेशन आहे, सो मोठा जर असेल तर व्हेंटिलेशन पण प्रॉपर असेल. असे बरेचसे फॅक्टर्स आहेत ज्यावरती साईज ऑफ द शाफ्ट ही डिपेंड करत असते. ऑलरेडी यावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनलेला आहे प्रिव्हियसली, तर लक्षात घ्या हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. शाफ्टचा जो काही शाफ्टशी रिलेटेड जेवढे इन्फॉर्मेशन आपण इथं कलेक्ट करतो या युनिटमध्ये त्यावरती खूप सारे क्वेश्चन हे बनू शकतात. ऑलरेडी त्यावरती प्रश्नसुद्धा बनले, नंतर मी PYQ घेईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि सगळ्या गोष्टी ह्या थेरॉटिकल आहेत, खूप सारे प्रश्न आहे, फक्त थिअरी प्रश्न आहेत ते लक्षात घ्या. द अमाऊंट ऑफ मग टू बी हॉइस्टेड, किती अमाऊंटचा मग तुम्ही हॉइस्ट करताय म्हणजे त्याला बाहेर काढताय, वरती उचलून घेताय. अँड कोणत्या टाईपची हॉइस्टेड सिस्टीम तुम्ही अडॉप्ट करताय, टाईप ऑफ द हॉइस्टेड सिस्टीम और अमाऊंट ऑफ द मग टू बी हॉइस्टेड. देन आता ते हॉइस्ट करत असताना तुम्ही मग कार वापरणार किंवा मग बकेट वापरणार, मग त्याची साईज किती. अगेन इट डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द मग कार और साईज ऑफ द बकेट. देन स्पेस रिक्वायर्ड टू कॅरी अ पाईप्स अँड वायरिंग, पाईप्स अँड वायरिंगसाठी किती स्पेस रिक्वायर्ड आहे. आता पाईप्सची काय गरज आहे तिथं, डिवॉटरिंगसाठी. वायरची काय गरज आहे, आपल्याला वर्क करत असताना लाईटिंग पण प्रोव्हाइड करायची त्या ठिकाणी, तर त्यांच्या किती स्पेस त्याला लागू शकते त्यावरती डिपेंड करते. नेक्स्ट टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट तुम्ही यूज करताय. बऱ्याचदा TBMचा आपण वापर करतो, टनेल बोरिंग मशीनचा आपण वापर करत असतो. तर त्या टनेल बोरिंग मशीनचं जे डायमेन्शन आहे ते टनेल बोरिंग मशीन पूर्ण आपल्याला शाफ्टमधनं खाली घेऊन जायची असते लोकेशनला, तर त्या टनेल बोरिंग मशीनचे जे डायमेन्शन असतील त्या डायमेन्शनपेक्षा जास्त डायमेन्शन असणं गरजेचं आहे शाफ्टचं. त्यामुळे टाईप ऑफ द कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट यावरती सुद्धा ते डिपेंड करत असतं. नेक्स्ट टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती, टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती त्या ठिकाणी त्यावरती पण डिपेंड करतं. तर थोडक्यात मित्रांनो हे जे फॅक्टर्स आहेत या फॅक्टर्सवरती डिपेंड करत असते साईज ऑफ दी शाफ्ट. आता पुढे लोकेशन ऑफ द शाफ्ट, शाफ्टचं लोकेशन कुठे असणं गरजेचं आहे. मी परत काय करतो इथं बघा, लक्ष द्या. ती इमेज जी आहे प्रिव्हियसली आपण ही जी डिस्कस केली त्या इमेजला मी इथून कॉपी करतो. ओके, याला मी इथून कॉपी करतो आणि इथं घेऊन येतो. बघा इथून तुमच्या लक्षात येईल काय म्हटलं याने की लोकेशन ऑफ दी शाफ्ट, शाफ्टचं लोकेशन कुठे असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो जनरली शाफ्टचं लोकेशन कुठे असतं की ज्या ठिकाणी आता हा झाला टॉपचा पॉईंट, हा झाला टॉपचा पॉईंट, हा झाला टॉपचा पॉईंट. ओके, आणि हा झाला इन्व्हर्ट ऑफ द टनेल. तर ही जी व्हर्टिकल हाईट आहे किंवा तुम्ही त्याला डेप्थ म्हणू शकतात माउंटेनची, ही ज्या ठिकाणी कमी असेल, ज्या ठिकाणी लेस असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, शाफ्ट एक्सकॅव्हेट करत असतो. कारण डेप्थ जर का कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला या शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करत असताना एक्सकॅव्हेशन वर्क आपल्याला कमी करावं लागेल. तर थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी डिप्रेशन्स आपल्याला सरफेसवरती बघायला मिळतील, ओके, खड्डे बघायला मिळतील, त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, शाफ्टचं एक्सकॅव्हेशन करू शकतो. किंवा असं म्हणू शकता तुम्ही टॉप सरफेस पासून तर इन्व्हर्ट ऑफ द टनेलपर्यंत ची हाईट ज्या ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की शाफ्ट एक्सकॅव्हेट करू शकतो. त्यासोबतच एक आयडियल साईट जी असते ती असते व्हॅली. व्हॅली इज द आयडियल साईट फॉर द शाफ्ट कन्स्ट्रक्शन. कारण व्हॅलीमध्ये डेप्थ कमी असणार आणि त्या ठिकाणी आपण शाफ्ट जो आहे तो आयडियली एक्सकॅव्हेट करू शकतो, हे लक्षात घ्या. बाजूला ठेवून देतो. चला लोकेशन ऑफ दी शाफ्ट. सो ॲट द प्लेस ऑफ मिनिमम हाईट, ॲट द प्लेस ऑफ मिनिमम हाईट फ्रॉम इन्व्हर्ट हाईट फ्रॉम इन्व्हर्ट. ओके, इन्व्हर्ट म्हणजे का बेस ऑफ द टनेल टू द टॉप ऑफ हिल.
म्हणजे इन्वर्टपासून तर टॉप ऑफ हिलपर्यंत ज्या ठिकाणी मिनिमम हाईट असेल त्या ठिकाणी आपण काय एक्सकॅव्हेट करणार आहोत, शाफ्ट. ओके. नेक्स्ट, द आयडियल साईट फॉर द शाफ्ट इज व्हॅली. सो व्हॅली इज द आयडियल साईट. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 2020 मध्ये पण यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला आहे. द आयडियल साईट फॉर द शाफ्ट कन्स्ट्रक्शन इज व्हॉट, व्हॅली. त्यानंतर हा पॉईंट पण लक्षात घ्या की ज्या ठिकाणी मिनिमम हाईट असेल दॅट इज द लोकेशन. ओके. नेक्स्ट, सीवर शाफ्ट. सीवर शाफ्ट म्हणजे काय, सीवेजचा शाफ्ट. सीवरचा जो शाफ्ट आहे आर प्लेस इन सच वे दॅट, ज्याला आपण मॅन होल म्हणतो बघा, मॅन होल प्रोव्हाइड केलेले असतात. सो ते मॅन होल किंवा तो शिवर शाफ्ट आहे, इट शुड बी प्रोव्हाइडेड इन सच वे दॅट इट प्रोव्हाइड्स द मिनिमम डिस्टर्बन्स टू द ट्रॅफिक अँड पीपल्स. की कारण तो रोडवेच्या बरोबर सेंटरला असतो किंवा रोडवेच्या साईडला असतो, तर त्याने तिथं ट्रॅव्हल करणारे जे ट्रॅफिक आहे, जे पीपल आहेत, त्यांना मिनिमम डिस्टर्बन्स दिला पाहिजे. किंवा असं होतं बघा, बऱ्याचदा तुम्ही रेनी सीझनमध्ये न्यूज ऐकतात, न्यूज बघतात की अचानक मॅन होलवरचा जो काही तो स्लॅब असतो तो निघून गेलेला असतो आणि चालता लोक त्या मॅन होलमध्येच पडतात आणि त्यासोबत वाहून जातात. तर तसं होऊ नये, त्यामुळे त्याची पोझिशन व्यवस्थित असली गरजेचं आहे की इट शुड बी प्रोव्हाइडेड मिनिमम डिस्टर्बन्स टू द ट्रॅफिक अँड पीपल. सो सीवर शाफ्टचं हे लोकेशन पण लक्षात घ्या. सो इथं लोकेशनमध्ये हे तिघं पॉईंट्स महत्त्वाचे. थोडक्यात ही पूर्ण स्लाईड इम्पॉर्टंट आहे. यामध्ये शाफ्टचे डायमेन्शन कशावरती डिपेंड करतात आणि लोकेशन ऑफ द शाफ्ट. ओके. प्रिव्हियसली आपण बघितलं शाफ्ट आणि त्याचे फंक्शन. या ठिकाणी फंक्शन खूप महत्त्वाचे आहेत. फंक्शन ऑर अप्लिकेशन ऑफ द शाफ्ट यावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. पुढे बघू आपण शाफ्टशी रिलेटेड आता नंबर 3. पुढे टाईप्स ऑफ द शाफ्ट. आता टाईप ऑफ द शाफ्ट, काही शाफ्ट जे आहेत ते टेम्पररी पर्पजसाठी वापरतात, काही परमनंट असतात. शाफ्ट एक्सकॅव्हेट करताना बरोबर सेंटरच्या टनेलच्या सेंटर लाईनवरती असतो, कधी साईडला असतो. अकॉर्डिंग टू दॅट याचे वेगवेगळे टाईप्स पडतात. तर पहिला टाईप्स आपण इथं डिस्कस करू, शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन. मित्रांनो, हा जो व्ह्यू तुम्ही बघताय हा प्लान व्ह्यू आहे. हा कोणता व्ह्यू आहे, प्लान व्ह्यू म्हणजे टॉप व्ह्यू तुम्ही बघताय. तर यात आपल्याला काय दिसतंय बघा, हा टनेल आहे. हा काय आहे, टनेल. ओके. हा आहे टनेल, हा आहे टनेल. ठीक आहे. हा झाला टनेल. ठीक आहे. हा टनेल. ही टनेलची काय आली, सेंटर लाईन ऑफ द टनेल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अलाइनमेंट. आणि बघा रे, हा इथं शाफ्ट एक्सकॅव्हेट केला आहे. हा काय आहे, हा झाला शाफ्ट. हा इथं रेक्टँग्युलर शेपमध्ये हा काय केला, शाफ्ट. तर हा शाफ्ट अशा पद्धतीने एक्सकॅव्हेट केला आहे की तो कशावरती, शाफ्टची सेंटर लाईन आणि टनेलची सेंटर लाईन हे एकमेकाला कोइन्साइड असतील. ओके. याला म्हणतात शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन ऑफ द टनेल. मोस्टली टनेलिंग वर्कमध्ये हा तर शाफ्ट प्रेफर करतात. अशा पद्धतीचं शाफ्ट की शाफ्टची सेंटर लाईन आणि टनेलची सेंटर लाईन एकमेकाला कोइन्साइड करतील. मोस्टली हा शाफ्ट यूज करतात. इट इज मोस्टली यूज इन अ टनेलिंग वर्क. शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन. बरोबर शाफ्ट अशा पद्धतीने की शाफ्टचे मिडल डायमेन्शन किंवा शाफ्टची सेंटर लाईन ही आपल्या टनेलच्या सेंटर लाईनला मॅच करेल. हा झाला एक टाईप. दुसरा असतो साईड शाफ्ट. दुसरा काय, साईड शाफ्ट. त्याच्या नावातच आहे. प्रिव्हियस होता ओव्हर द सेंटर लाईन, हा साईडला. बघा इथं मी दोघं दाखवले. हा जो शाफ्ट आहे, हा पण शाफ्ट आहे इथं बघा, हा सुद्धा शाफ्ट आहे. टॉप व्ह्यू बघतोय आपण, प्लान व्ह्यू बघतोय. हा एक शाफ्ट झाला आणि दुसरा शाफ्ट बघा रे, हा इथे आहे. हा एक दुसरा शाफ्ट आहे. हा साईड शाफ्ट आहे. हा कोणता, साईड शाफ्ट आहे. साईड कट नाही, साईड शाफ्ट. साइड शाफ्ट. ओके. तर तुमच्या लक्षात येईल की ही झाली सेंटर लाईन, ही आहे सेंटर लाईन. हा कोणता शाफ्ट झाला आपला, शाफ्ट ओव्हर सेंटर लाईन. पण काही ठिकाणी ड्यू टू जिओलॉजिकल फॉर्मेशन, जिओलॉजिकल कंडिशनमुळे असं पॉसिबल होत नाही की सेंटर लाईनच्या वरतीच शाफ्ट येईल. कारण जर का रॉक खूप हार्ड असेल त्या बरोबर सेंटर लाईनला, तर त्यावेळेस आपण थोडंसं बाजूला डिस्प्लेस करून शाफ्टला काय करतो, एक्सकॅव्हेट करतो, ज्याला साईड शाफ्ट म्हणतात. साईड शाफ्ट म्हणतात. पण जर का शाफ्ट तुम्ही इथं एक्सकॅव्हेट केलेला आहे, इथं तुम्ही एक्सकॅव्हेट केला आहे, पण आपल्याला इथं फंक्शन प्ले करायचे, त्यावेळेस आपण काय करतो, या शाफ्टपासून मेन टनेलला जाण्यासाठी अशा पद्धतीने एक क्रॉस कट किंवा याला म्हणतात कनेक्टिंग गॅलरी,
कनेक्टिंग गॅलरी अशी आपण एक्सकॅवेट करतो. तर याचा वापर करून आपण या शाफ्टमधून जे काही फंक्शन इथं प्ले करतोय, शाफ्ट सेम फंक्शन इथं प्ले करतोय. ओके, तर इथं जाऊन मग आपण आपल्याला असे 2 ॲडिशनल फेसेस इथून अवेलेबल होऊ शकतात. तर हा दुसरा टाईपचा शाफ्ट आहे. शाफ्ट त्याला म्हणतात साईड शाफ्ट. एक होता शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन, हा आहे साईड शाफ्ट. मोस्टली कोणता प्रेफर करतो आपण? शाफ्ट ओव्हर दी सेंटर लाईन. ओके, नेक्स्ट टेम्पररी शाफ्ट अँड परमनंट शाफ्ट. आता टेम्पररी शाफ्ट जे असतात मोस्टली मित्रांनो हे रेक्टँग्युलर शेपचे असतात. कशा शेपचे असतात? रेक्टँग्युलर इन सेक्शन. आणि जे परमनंट असतात ते कशा शेपचे असतात? सर्क्युलर क्रॉस सेक्शनचे असतात. आता त्याचं नावच आहे टेम्पररी मीन्स वॉट, की ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन वर्क याला एक्सकॅवेट केला आहे. एकदा का टनेलचं काम कंप्लीट झालं का आपण ह्या शाफ्टला काय करतो? फिल करून टाकत असतो. आणि परमनंट म्हणजे काय, की हे शाफ्ट जे असतात आपण परमनंटली सोडून दिलेले असतात फॉर व्हेंटिलेशन पर्पज. लक्षात घ्या. सो 2 प्रकारचे शाफ्ट आहेत आता इथं. टेम्पररी इट इज फिल्ड त्याला फिल करून टाकतात. फिल्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टनेल. इट इज फिल्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टनेल and it is rectangular in section. Permanent जो असतो, this type of shaft kept open for ventilation. हा ventilation साठी ओपन ठेवतात. This type of shaft kept open for the ventilation and having circular cross section. आणि याचा क्रॉस सेक्शन कसा असतो? सर्क्युलर क्रॉस सेक्शन असतो. तर हा झाला दुसरा परमनंट टाईपचा शाफ्ट. पुढे वर्टिकल शाफ्ट अँड इन्क्लाइन शाफ्ट. आता वर्टिकल नावातच त्याच्या बघा, लक्ष द्या. वर्टिकल शाफ्ट मोस्टली आपण वर्टिकल शाफ्टच एक्सकॅवेट करत असतो. इट इज व्हेरी इझियर टू एक्सकॅवेट, बरोबर वर्टिकल डायरेक्शनमध्ये. आता इन्क्लाइन शाफ्ट ज्या ठिकाणी डायमेन्शन कमी असतात तिथे इन्क्लाइन शाफ्ट पण एक्सकॅवेट करू शकतो आपण. परत ह्या गोष्टी सगळ्या जिओलॉजिकल फॉर्मेशनवरती डिपेंड असतात. त्यामुळे असे जे आहेत कुठे ठिकठिकाणी हे शाफ्ट बघायला पण मिळतात आपल्याला. इन्क्लाइन शाफ्ट, सो इट प्रोव्हाइड्स वेअर द ओव्हरलाईन सॉईल डेप्थ इज स्मॉल. म्हणजे जर का मी तुम्हाला बघा अशा पद्धतीने इथं ग्राउंड कंडिशन दाखवतोय आणि इथं आपल्याला टनेल एक्सकॅवेट करायचं आहे. ओके, तर ज्या ठिकाणी टनेल बघा ही डेप्थ जी ओव्हरलाईन सॉईलची डेप्थ याच्यावरती असणाऱ्या सॉईलची डेप्थ जर कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असा इन्क्लाइन शाफ्ट पण देऊ शकतात. इन्क्लाइन शाफ्ट. ओके, इन्क्लाइन शाफ्ट. मग हा इन्क्लाइन शाफ्टचा यूज कशासाठी होतो? यामुळे काय होतं की जे मकिंगसाठी वापरले जाणारे ज्या मकिंग बकेट आहेत किंवा मकिंग कार आहेत त्याला पण विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी काय करू शकतो? इथं इझिली खाली घेऊन जाऊ शकतो आणि इझिली त्याला आपण वरती घेऊन येऊ शकतो. कारण जेव्हा आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करतो, वर्टिकल शाफ्टमध्ये काय होतं? बरोबर परपेंडिक्युलर काम करतो आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, तर त्यावेळेस जास्तचा फोर्स आपल्याला लागतो. इन्क्लाइनमध्ये काय होतं की तो फोर्स आपल्याला कमी लागतो इन्क्लाइन असल्यामुळे. तसं एक ॲडव्हान्टेजेस आहे. ते कधी यूज करतो आपण? ज्या वेळेस टनेलच्या टॉप, आता हा टनेलचा टॉप आहे आणि ही वरती असणारी सॉईल आहे, याची डेप्थ जर का कमी असेल तर त्या केसमध्ये आपण म्हणजे थोडक्यात एंडला आपण हा प्रेफर करू शकतो इन्क्लाइन शाफ्ट. बट मोस्टली आपण स्ट्रेट शाफ्टचा यूज करत असतो. पुढे आहे एक कन्सेप्ट आहे रेझिंगची. रेझिंग कन्सेप्ट, ही कन्सेप्ट एक डेफिनेशन म्हणून तुम्हाला विचारली जाऊ शकते. रेझिंग. आता रेझिंग काय असते? शाफ्ट आपण एक्सकॅवेट कसा करतो बरं? फ्रॉम टॉप टू इनवर्ट ऑफ दी टनेल. रेझिंगचा अर्थ असा आहे एक्सकॅवेशन ऑफ द शाफ्ट फ्रॉम टनेल टू आउटसाइड. टनेलमधून बाहेर, याला म्हणतात रेझिंग. उलटा आहे. जनरली शाफ्ट आपण एक्सकॅवेट कसा करतो? फ्रॉम टॉप टू बॉटम. पण हा काय म्हणतोय की पोर्टलपासून सुरुवात करायची. पोर्टलपासून म्हणजे टनेलमधून बाहेर जायचं वरती, याला म्हणतात रेझिंग. आता हे कधी प्रेफर करतात ते तुम्हाला सांगतो. जर का वरती असणारी जी सॉईल आहे, टनेलच्या रूपवरती असणारी सॉईल, तो जर का हार्ड रॉक असेल, साऊंड रॉक असेल तर त्यावेळेस ही प्रेफर करतात. याचा फायदा असा होतो की वरती ड्रिल होल जर केला तर साऊंड रॉक आहे किंवा हार्ड रॉक आहे, ड्रिल होल प्रिपेअर करा, एक्सप्लोजिव्ह फीडअप करा आणि नंतर त्याला ब्लास्ट करा. सगळंच्या सगळं मटेरियल डायरेक्ट टनेलमध्ये पडतं आणि टनेलच्या मकिंगसोबतच आपण काय करू शकतो? मकिंग ऑपरेशन परफॉर्म करतो. त्यासोबतच जर कुठे ड्रेन वॉटर असेल, वॉटर जर काय असेल अंडर वरती स्टार्टामध्ये, तर ते डायरेक्टली टनेलमध्ये पडतं आणि इझिली आपण इथून काढू शकतो. पण शाफ्ट जर का वरतून खाली येत असेल, वरतून खाली, तर त्यावेळेस वॉटरला आपल्याला हॉइस्ट करावं लागतं, मकला आपल्याला हॉइस्ट करावं लागतं आणि त्यासाठी एक्स्ट्राच्या हॉइस्टेड सिस्टीम आपल्याला यूज कराव्या लागतात. रेझिंगमध्ये ते एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. पण कधी प्रेफर करतात रेझिंग? ज्या वेळेस ग्राउंड कंडिशन ही खूप स्ट्रॉंग असेल, कारण लूज सॉईल असेल आणि तुम्ही खालून एक्सकॅवेट करत चाललात तर सगळंच टनेल ब्लॉक होईल. लक्षात घ्या. सो रेझिंग मीन्स वॉट? कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट फ्रॉम इनवर्ट ऑफ द टनेल, फ्रॉम इनवर्ट ऑफ द टनेल टू दी टॉप ऑफ द ग्राउंड, टू द टॉप ऑफ द ग्राउंड. म्हणजे उलट आहे, इनवर्टपासून टॉपला जायचं आहे. आणि कधी प्रेफर करतात? इट इज कन्स्ट्रक्टेड इन हार्ड ऑर साऊंड रॉक. आणि याचं एकच ॲडव्हान्टेज आहे की इथं हॉइस्टेड सिस्टीम फॉर मग किंवा वॉटरसाठी गरज लागत नाही. हे डायरेक्टली आपण टनेलमध्ये पडत असतो, टनेलच्या मकिंग ऑपरेशनसोबतच हे ऑपरेशन परफॉर्म करत असतो आपण. ओके, सो इथपर्यंतचा पार्ट आपण ह्या लेक्चरमध्ये बघूया. रिमेनिंग जो काही आहे की शाफ्टचं कन्स्ट्रक्शन कसं करतात किंवा रिमेनिंग पोर्शन, तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. मग बघा आता आपण इथं काय काय बघितलं ते लक्ष द्या एकदा.
टनेल इंजिनिअरिंगमध्ये साईट इन्व्हेस्टिगेशन अँड फील्ड सर्वे वर्क ॲज पर दी IS 5878 पार्ट 1. जसं मी कन्सेप्ट मॅप तुम्हाला ड्रॉ केला बघा. साईट इन्व्हेस्टिगेशन जवळजवळ 1 to 3% कॉस्ट जी आहे ते आपण यावर स्पेंड करत असतो. बिफोर प्लॅनिंग होण्याच्या अगोदर आपण जर साईट इन्व्हेस्टिगेशन करत असाल तर यासाठी आपण काय करत असतो, जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथड यूज करतो. ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग ड्रिलिंग होल्सचा वापर करतो, परकेशन ड्रिलिंग फॉर लूज आणि रोटरी ड्रिलिंग फॉर हार्ड सॉईलसाठी. ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग किंवा ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन ड्रिफ्ट किंवा हिडिंग आणि बेंचचा वापर करून हा आपण करत असतो. आणि सगळ्यांचा मिनिंग एकच आहे, इन्व्हेस्टिगेशन कशासाठी करतो आपण, टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द जिओलॉजिकल फॉर्मेशन, टेम्परेचर, फाऊल गॅसेस, फॉल झोन्स यांचं इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण हे करत असतो. नंतर फील्ड सर्वे वर्कमध्ये प्रिलिमिनरी सर्वे, यालाच म्हणतो आपण सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. ओके, आणि त्याच्या स्टेजेस बघितले आपण, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट, कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट इथपर्यंत आपण आलो आहे. त्याची डेफिनेशन, फंक्शन, साईज, लोकेशन आणि टाईप्सपर्यंत. सिक्वेन्स ऑपरेशन, टाईप्स ऑफ ड्रिलिंगचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करू आणि खाली असणाऱ्या ह्या दोघं तिघं गोष्टीसुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. त्यासोबतच प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन असतील या युनिटचे ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. तर बघा, हे आपलं बघून झालं टाईप्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन, सर्वेइंग वर्क. इथून या. सो इथं असणारा फील्ड सर्वे किंवा सर्वे वर्कचा मिनिंग काय होतो, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड सरफेस, देन ट्रान्सफर द सेम टू द अंडरग्राउंड टनेल. इट इज नोन ॲज द सर्वे वर्क और फील्ड सर्वे वर्क. ओके, टनेल अलाइनमेंट शुड बी स्ट्रेट, शॉर्ट, इझी टू कन्स्ट्रक्ट, सेफ अँड इकॉनॉमिकल असणं गरजेचं आहे. कोणत्या स्टेजेसमध्ये काम परफॉर्म करतात ते इथं बघितलं आपण. त्यातली पहिली स्टेज प्रिलिमिनरी सर्वे. यामध्ये काय करतात की टनेलची जी अलाइनमेंट आहे, टनेलची सेंटर लाईन आधी टोपोग्राफिकल मॅप ऑफ इंडियावरती मार्क करतात. ऑब्लिगेटरी पॉईंट जे ते तिथं नोट करतात, त्यांना मधून पास होणारी लाईन मार्क करतात. नंतर कॉन्क्रीटचा पिलर, पोर्टल जे आहेत ते आधी बनवतात आणि मग विथ द हेल्प ऑफ थेडोलाइट आपण काय करत असतो की सेटिंग आउट करत असतो ग्राउंडवरती. शॉर्टमध्ये ट्रान्झिट थेडोलाइट विथ लेझर पोल, लॉंग टनेल असेल तर मायक्रोमीटर, ट्रान्झिट थेडोलाइट, लेझर पोल आणि ट्रँग्युलेशन मेथडचा आपण यूज करतो. पुढे शाफ्ट कन्स्ट्रक्शन ओव्हर द शाफ्ट. ओके, शाफ्टचं कन्स्ट्रक्शन ओव्हर सेंटर लाईन, ओव्हर सेंटर लाईन, शाफ्ट कन्स्ट्रक्शन ओव्हर सेंटर लाईन. आता याच्यामध्ये बघा शाफ्टची डेफिनेशन आपण बघितली. व्हॉट इज द शाफ्ट? इट इज व्हर्टिकल वेल ऑर व्हर्टिकल पॅसेज विच इज कन्स्ट्रक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल, 500 मीटरच्या इंटरवलवरती. मग त्याचं ॲप्लिकेशन, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन आपण इथं डिस्कस केले. ठीक आहे, टू ट्रान्सफर द सरफेस अलाइनमेंट टू द अंडरग्राउंड टनेल और करेक्ट द अलाइनमेंट. इट प्रोव्हाइड 2 ॲडिशनल फेसेस. मग रिमूव्ह करण्यासाठी, वॉटर रिमूव्ह करण्यासाठी हा एक प्रकारचा पॅसेज प्रोव्हाइड करतो. वर्कमॅनला त्या पोझिशनला येऊन नेण्यासाठी, परत आणण्यासाठी, मशिनरी घेऊन जाण्यासाठी, त्यांना परत घेऊन येण्यासाठी हा एक प्रकारचा पॅसेज आपल्याला देत असतो. ओके, आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे नॅचरल व्हेंटिलेशन पण आपल्याला याच्याने मिळतं. कशावरती डिपेंड आहे साईज? इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ amount of mug hoisted and hoisted system adopted, size of the mug car, space required to carry pipes and wiring, type of construction equipment used, total number of worker. नंतर लोकेशन आपण बघितलं, ज्या ठिकाणी हाईट कमी असेल ते लोकेशन असेल, पण आयडियल लोकेशन कोणतं असणार? व्हॅली. सीव्हिअरच्या केसमध्ये अशा पद्धतीने मॅनहोल किंवा शाफ्ट प्रोव्हाइड करा की जे मिनिमम आपल्याला काय करतील, डिस्टर्बन्स प्रोव्हाइड करतील. ओके, टू द ट्रॅफिक अँड पीपल. नंतर आपण टाईप्स बघतोय. शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन मोस्टली यूज केला जातो. साईड शाफ्ट पण असतो, तिथं कनेक्टिंग गॅलरी असते. टेम्पररी शाफ्ट रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा जनरली असतो, जे की नंतर त्याला फिल करून टाकतात टनेल वर्क झाल्यानंतर. सर्क्युलर टाईपचा जो शाफ्ट असतो तो परमनंट शाफ्ट असतो, जो आपण व्हेंटिलेशन पर्पजसाठी सोडून दिलेला असतो. पुढे व्हर्टिकल शाफ्ट, इन्क्लाइन शाफ्ट. आणि नंतर हे रेझिंगचे कन्सेप्ट लक्षात घ्या. रेझिंग म्हणजे काय की कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट फ्रॉम इनवर्ट, म्हणजे फ्रॉम बेस ऑफ द टनेल टू दी टॉप ऑफ द ग्राउंड. सो इथपर्यंतचा पार्ट आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला आहे. रिमेनिंग नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. यात काही डाऊट्स असतील तुम्हाला तर तुम्ही ते मला नेहमीप्रमाणे विचारू शकता. थँक्यू. ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड अशी टनेलची अलाइनमेंट जी ग्राउंड सरफेसवरती आपण मार्क करत असतो. सो द प्रोसेस ऑफ सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड अँड ट्रान्सफर द सेम टू द इनसाइड ऑफ द टनेल थ्रू द शाफ्ट. लक्षात घ्या. आणि ही जी ब्लॅक कलरची अलाइनमेंट आपण मार्क केलेली आहे, ही ब्लॅक कलरची जी अलाइनमेंट आपण मार्क केली, या अलाइनमेंटला आता ट्रान्सफर कुठे करायचं आहे? टनेलमध्ये.
बरोबर. कारण बघा लक्षात घ्या, टनेलचं जे काही एक्सकॅव्हेशन वर्क आपण करणार आहोत ते कुठून करणार आहोत रे, एकतर या एंडपासून किंवा या एंडपासून. सुरुवातीला आपल्याला 2 फेस अवेलेबल आहे, तिथून आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं आहे. आणि एक्सकॅव्हेशन करत असताना आधी सेंटर लाईन मार्क करावी लागते, आधी अलाइनमेंट मार्क करावी लागते. तर ही अलाइनमेंट सुरुवातीला आपण ग्राउंडच्या सरफेसवरती मार्क करतो आणि नंतर त्या अलाइनमेंटला कुठे ट्रान्सफर करतो, बरोबर ज्या ठिकाणी आपल्याला ज्या लेवलला आपल्याला टनेल एक्सकॅव्हेट करायचं आहे त्या लेवलला. म्हणजे असं म्हणूया अप टू द इन्व्हर्ट ऑफ द टनेल, टनेलच्या बेसपर्यंत आपल्याला त्याला ट्रान्सफर करायचं आहे. अरे राजांनो, आता ट्रान्सफर जर करायचं म्हटलं तर ग्राउंडमधनं तुम्ही त्याला ट्रान्सफर कसं करणार. मग त्यासाठी आपल्याला तिथं काय एक्सकॅव्हेट करावं लागतात, शाफ्ट. तर या ठिकाणी आपण काय करत असतो, शाफ्ट अशा पद्धतीने व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आपण शाफ्ट जे आहेत त्याशी एक्सकॅव्हेट करतो. हे शाफ्ट, हा एक शाफ्ट झाला, या इथे एखादा शाफ्ट असेल, या ठिकाणी एखादा शाफ्ट असेल, तर ठिकठिकाणी आपण एका सुटेबल इंटरवलमध्ये व्हर्टिकल पॅसेज तिथं आपण सुरुवातीला एक्सकॅव्हेट करतो, ज्याला शाफ्ट म्हणतात. आणि या शाफ्टच्या मदतीने इथं असलेली जी काही ग्राउंडवर असलेली जी ब्लॅक कलरची अलाइनमेंट आहे तिला आपण ट्रान्सफर करतो. ग्राउंडवर असलेली ही अलाइनमेंट आपण ट्रान्सफर करतो, ग्राउंडवरची अलाइनमेंट आपण ट्रान्सफर करतो. सो पहिली स्टेज काय आहे, सेटिंग आउट द टनेलची अलाइनमेंट ऑन ग्राउंड सरफेस अँड देन ट्रान्सफर द सेम इन द इनसाइड ऑफ द टनेल थ्रू शाफ्ट इज नोन ॲज द सर्वे. त्यालाच काय म्हणतात, इज नोन ॲज सर्वे वर्क और फील्ड सर्वे वर्क ऑफ द टनेल. हे तर लक्षात तुम्हाला. सर्वेइंगची एक्झॅक्ट डेफिनेशन जी आपण सर्विंग युनिट याच्यात बघतो सब्जेक्टमध्ये, त्यावेळेस आपण त्याला अशा पद्धतीने डिफाईन करतो की सर्वे मीन्स व्हॉट, टू डिटरमाइन द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द पॉईंट्स ऑन द ग्राउंड, अबोव द ग्राउंड, बिलो द ग्राउंड. अशा पद्धतीने आपण ते डिफाईन करत असतो सर्वेइंग सब्जेक्टमध्ये. पण इथं जो फील्ड सर्वे वर्क आहे याचा अर्थ काय होतो, फर्स्ट टू सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड सरफेस अँड देन ट्रान्सफर द सेम टू द इनसाइड ऑफ टनेल थ्रू द शाफ्ट. दिस प्रोसेस इज नोन ॲज द सर्वे वर्क और फील्ड सर्वे वर्क किंवा सिम्पली सर्वेइंग याला म्हणतात. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असणार. ही डेफिनेशन मित्रांनो खूप महत्त्वाची आहे. या डेफिनेशनवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा मेन्स एक्झाम क्रॅक करून जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तर जे इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये जर एखादा टनेल शिकवणारा शिक्षक असेल तर तुम्हाला सर्विंगची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, फील्ड सर्वेची इन टनेल. कारण तिथं तुमचं कन्फ्युजन होणार आहे की सर्विंगची डेफिनेशन आपण सर्वेतली बोलावी का इथली. तर इथं फील्ड सर्वे वर्क किंवा सर्विंग काय आहे, फर्स्ट सेटिंग out the alignment on the ground surface, then transfer it through the inside of tunnel with the help of shaft. ओके, पुढे द अलाइनमेंट ऑफ द टनेल. अलाइनमेंट ऑफ द टनेल, अगेन अलाइनमेंटचा अर्थ होतो सेंटर लाईन ऑफ द टनेल. अलाइनमेंटचा अर्थ काय होतो, सेंटर लाईन ऑफ द टनेल. ही अलाइनमेंट तुम्ही हायवेमध्ये पण हा वर्ड ऐकला असणार, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये. हायवेची अलाइनमेंट म्हणजे हायवेची सेंटर लाईन. बघा तुम्ही बघा, हायवेवरनं ट्रॅव्हल करत असताना बरोबर रोडच्या मध्ये पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या असतात, ती एक प्रकारची अलाइनमेंट असते, सेंटर लाईन असते. सो द अलाइनमेंट ऑफ द टनेल शुड बी स्ट्रेट, शॉर्ट, इझी टू कन्स्ट्रक्ट, सेफ अँड इकॉनॉमिकल. एकदा यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एमपीएससीने विचारलेला आहे प्रिव्हियसली, यावरती प्रिव्हियसली क्वेश्चन विचारला गेला आहे. या डेफिनेशनवरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. सो यावरती क्वेश्चन काय विचारलं आहे की टनेलची अलाइनमेंट कशी असणे गरजेचं आहे. त्यावरती मॅच द फॉलोइंग टाईपचे क्वेश्चन होते किंवा करेक्ट इनकरेक्ट टाईपचा क्वेश्चन इथं बनू शकतो. सो द अलाइनमेंट शुड बी स्ट्रेट. टनेलची अलाइनमेंट कशी पाहिजे, स्ट्रेट अलाइनमेंट पाहिजे, छोटी पाहिजे, शॉर्ट अलाइनमेंट पाहिजे, कन्स्ट्रक्शन करताना इझी पाहिजे अँड सेफ अँड इकॉनॉमिकल असणं गरजेचं आहे. सेफ्टी आणि इकॉनॉमी ह्या दोन गोष्टी तर आपल्याला नेहमी बघाव्या लागतात. सो इट शुड बी स्ट्रेट, शॉर्ट, इझी टू कन्स्ट्रक्ट, सेफ अँड इकॉनॉमिकल. सेफ अँड इकॉनॉमिकल. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टीज आहेत त्या टनेल अलाइनमेंटच्या, या त्याने फॉलो केल्या पाहिजेत. नेक्स्ट, आता सर्वेइंग वर्क कॅन बी कॅरीड आउट इन स्टेजेस ॲज बिलो. सर्वेचा अर्थ कळला तुम्हाला. सर्वेचा अर्थ काय होतो की सगळ्यात आधीच टनेलची अलाइनमेंट मार्क करा, नंतर त्याला ट्रान्सफर करा टनेलच्या पोझिशनला. त्यासाठी आपल्याला शाफ्टची गरज लागणार आहे. मग हे कोणत्या स्टेजमध्ये हे वर्क होतं, फील्ड सर्वे वर्क किती स्टेजमध्ये होतं, कशा पद्धतीने होतं ते बघूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं, प्रिलिमिनरी सर्वे वर्क आपल्याला करावं लागतं. त्यालाच आपण काय म्हणतो इथं, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. प्रिलिमिनरी सर्वे किंवा सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. टनेलची अलाइनमेंट आधी मार्क करा, पण कुठे, ग्राउंडच्या सरफेसवरती. नंबर 2, सेकंड, कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन. आता तुम्ही सेंटर लाईन तर मार्क केली, पण या सेंटर लाईनला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे पॅसेज तर पाहिजे का नाही, व्हर्टिकल पॅसेज. म्हणून शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करणं ही सेकंड स्टेज झाली. चला, शाफ्टचं कन्स्ट्रक्शन झालं. पुढे काय करणार, ट्रान्सफर ऑफ अलाइनमेंट फ्रॉम ग्राउंड सरफेस टू द अंडरग्राउंड. शाफ्ट आता एक्सकॅव्हेट झालेला आहे. मग आपण काय करू शकतो, जी ब्लॅक कलरची लाईनवरती दिसते ती अलाइनमेंट आहे, त्याला आपण आता ट्रान्सफर करू शकतो बरोबर टनेलच्या लोकेशनला. कसं ट्रान्सफर करणार ते डिटेलमध्ये थोड्या वेळात बघणारच आहोत आपण. ही असेल पुढची स्टेज.
एकदा ट्रान्सफर झाली टनेलमध्ये तर आता तिला काय करायचं, फक्त टनेलमध्ये दोघं बाजूला त्याला सेटिंग आउट करत घेऊन जायचं परत, म्हणजे एक्सटेंड करत घेऊन जायचं दोघं एंडला एक, बरोबर. कारण मध्ये आल्यानंतर तुम्ही एकदा मध्ये उतरले, अशा मध्ये आल्यानंतर मग आता दोघं एंडला आपल्याला काय करायचं, त्याला कंटिन्यू एक्सटेंड करत घेऊन जायचं आहे. आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे, अंडरग्राऊंड लेवलिंग. कारण लेवलिंग इम्पॉर्टंट आहे ड्रेनेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. एकदा का टनेलचा जो बेस आहे, टनेलचा जो इन्व्हर्ट आहे, त्याला प्रॉपर लेवलिंग असणं गरजेचं आहे. कारण लेवलिंग इम्पॉर्टंट काय, असं नको व्हायला की पाऊस पडला आणि सगळं पाणी टनेलमध्ये जाऊन गुंतलं, टनेलमध्ये अडकलं, असं नको व्हायला. त्यामुळे लेवलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे इन्व्हर्ट ऑफ द टनेलची. ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. सो अशा 5 स्टेजमध्ये मित्रांनो फील्ड सर्वे वर्क आपण काय करत असतो, कंप्लीट करत असतो. आता 1 बाय 1 या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सगळ्यात आधी आपण प्रिलिमिनरी सर्वे कसा होतो ते आपण स्टडी करू. नंतर शाफ्ट आपण स्टडी करणार आहोत. शाफ्टची डेफिनेशन, तर शाफ्टचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, त्याचं टाईप्स किती पडतात, त्याचं बेस्ट लोकेशन कोणतं असतं, शाफ्ट कोणकोणते फंक्शन प्ले करतो, शाफ्टची साईज कोणत्या फॅक्टरवरती डिफाईन करत असते, डिटरमाइन होत असते, हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, चला मग आता सुरुवात करूया आपण पहिल्यांदा प्रिलिमिनरी सर्वे वर्कला. तुम्ही ह्या बोर्डवरती, या स्लाईडवरती असणारा कंटेंट लिहू शकतात व्हिडिओला पॉज करून. ओके, चला पुढे. प्रिलिमिनरी सर्वे, फील्ड सर्वेचं पहिली स्टेज आहे प्रिलिमिनरी सर्वे. आता त्यात काय केलं जातं ते लक्षात घ्या. ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जी आहे इथं, जी या प्रिलिमिनरी सर्वेमध्ये ऑलरेडी यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला आहे की प्रिलिमिनरी सर्वे करत असताना कोणत्या ऑर्डरने केला जातो, ते पण तुम्हाला मी समजून सांगतो. सो प्रिलिमिनरी सर्वे अँड सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट, प्रिलिमिनरी सर्वे अँड सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड. ओके, यात पहिली स्टेज काय असते लक्षात असू द्या. प्रिलिमिनरी सर्वे किंवा ऑर, इथं घ्या ऑर सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. प्रिलिमिनरी सर्वे और सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन टोपोग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया. ओके, आता इकडे लक्ष द्या. प्रिलिमिनरी सर्वेच्या मध्येच मित्रांनो इनिशियल सर्वे ज्याला म्हटलं जातं, इनिशियली काय करावं लागतं आपल्याला प्रिलिमिनरी सर्वेमधल्या इनिशियल स्टेजेस, ॲक्च्युअली त्या स्टेजेस आपल्याला बघायचे आहेत 1 बाय 1. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन टोपोग्राफिकल मॅप ऑफ इंडिया. बघा आता इथं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं की सर तुम्ही सेम सेंटेन्स इथं इथं आहे. मित्रांनो इथं एक लक्षात घ्या, इथं शेवटचं वर्ड बघा काय, ऑन ग्राउंड. सो प्रिलिमिनरी सर्वे किंवा सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन ग्राउंड हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यातली पहिली स्टेज काय की प्रिलिमिनरी सर्वे और सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन टोपोग्राफिकल सर्वे मॅप ऑफ इंडिया. ठीक आहे, जो काही टोपोग्राफिकल सर्वे मॅप ऑफ इंडिया असेल, सो तो मॅप आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. आधी या मॅपवरती आधी आपण सेटिंग आउट करणार आहोत, आधी मॅपवरती. ओके, पहिली स्टेज काय असणार की आपल्याकडे इंडियाचा टोपोग्राफिकल मॅप असेल, त्या मॅपवरती आपण काय करणार आहोत की पॉसिबल जेवढ्या काही अलाइनमेंट्स असतील त्या मार्क करणार आपण. ओके, नेक्स्ट स्टेज काय, मार्किंग ऑफ टनेल ऑब्लिगेटरी पॉईंट्स. ऑब्लिगेटरी पॉईंट्सचा अर्थ होते इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑन द अलाइनमेंट. मार्किंग ऑफ द टनेल ऑब्लिगेटरी पॉईंट्स ऑन द टोपोग्राफिकल मॅप. हा सुद्धा टोपोग्राफिकल मॅपवरतीच आहे. सुरुवातीला जेवढ्या पॉसिबल अलाइनमेंट्स आहेत त्या टोपोग्राफिकल मॅपवरती आपण मार्क करतो. नंतर जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत टनेलशी रिलेटेड ते सुद्धा आपण त्या अलाइनमेंटवरती मार्क करत असतो. हे काम आता मॅपवरतीच चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. इथं हा वर्ड लक्षात घ्या, इथं मॅपवरती चाललं आहे, इथं सुद्धा मॅपवरती हे वर्क चाललं आहे. पुढे नेक्स्ट, ड्रायव्हिंग लाईन्स बिटवीन द फिक्स ऑब्लिगेटरी पॉईंट. मग एकदा हे पॉईंट फिक्स झाले का त्यांच्यातनं पास होणारी एक लाईन आधी ड्रॉ करून घ्या. हे सुद्धा कुठे करायचं आपल्याला, मॅपवरतीच. ओके, नेक्स्ट आता मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट्स विथ कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड. आता आलो आपण ग्राउंडवरती. आता कुठे आलो आपण, ग्राउंडवरती. लक्षात घ्या. सो मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट्स विथ द कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड, म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे सगळं वर्क करायचं आहे मॅपवरती. इंडियाचा आपल्याकडे टोपोग्राफिकल मॅप असेल, याच्यावरती आधी अलाइनमेंट मार्क करा. या अलाइनमेंटवरती ठिकठिकाणी असणारे ऑब्लिगेटरी पॉईंट जे आहेत, महत्त्वाचे पॉईंट, जसं की शाफ्ट कुठे असणार आहे, ओके, किंवा पोर्टल कुठे असणार आहे, हे पॉईंट आधी मार्क करा, त्यांना जोडून घ्या. आणि मग आता काय करायचं की हे सेम पॉईंट्स आपल्याला ग्राउंडवरती ट्रान्सफर करायचं आहे. तर त्यातली पहिली पोझिशन काय किंवा ते पहिली स्टेज काय ग्राउंडवरती ट्रान्सफर करतानाची की मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट. पोर्टल पॉईंटचा अर्थ काय होतो रे, ॲडिट किंवा डोरवे ऑफ द टनेल. आधी डोरवे ऑफ द टनेलला मार्क करायचे.
मार्किंग ऑफ पोर्टल पॉईंट्स विथ कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड. मग आता ह्या ग्राउंडवरती मार्क करा. आणि दोघं बाजूचे डोरवे आले, दोघं बाजूचे पोर्टल्स आले का आता यांच्यामध्ये असणारे ठिकठिकाणी जे ऑब्लिगेटरी पॉईंट आहेत ते मार्क करावे लागतील आणि ग्राउंडवरती आपण टनेल अलाइनमेंट मार्क करून घेणार. मग आता ग्राउंडवरती जे टनेल अलाइनमेंट आपण मार्क करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड किंवा इन्स्ट्रुमेंटचा आपण यूज करत असतो. जर का शॉर्ट लेंथचा टनेल असेल, शॉर्ट लेंथ टनेल, इन केस ऑफ द शॉर्ट टनेल, टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड, मार्क द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड बाय यूजिंग ट्रान्झिट थेडोलाइट अँड लेझर पोल. शॉर्ट टनेल जर का असेल तर त्या केसमध्ये आता अलाइनमेंट मार्क करायची. ग्राउंडवरती आपण पोर्टल पॉईंट्स मार्क करून घेतले पिलरने. आता आपल्याला दोघं बाजूचे हे जे पोर्टल पॉईंट्स आहेत ते कनेक्ट करायचे आहेत ग्राउंडवरती. ओके, अलाइनमेंट मार्क करायची. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, ट्रान्झिट थेडोलाइट. थेडोलाइटचा बेसिकली यूज कशासाठी केला जातो, लेवलिंगसाठी पण करता येतो, अँगल मेजरमेंटसाठी पण करता येतो, रेंजिंगसाठी पण करता येतो. तर एक ट्रान्झिट थेडोलाइट घ्या ज्याचा टेलिस्कोप 180 डिग्रीने रोटेट होऊ शकतो, 180 डिग्रीने रोटेट होऊ शकतो. आणि लेझर पोल घ्या, त्याच्या मदतीने तुम्ही शॉर्ट टनेलचं काय करू शकतात, अलाइनमेंट मार्क करू शकतात ऑन द ग्राउंडवर. पण जर का लॉंग लेंथचे टनेल असेल, लॉंग लेंथचं टनेल असेल तर या केसमध्ये आपल्याला मायक्रोमीटर थेडोलाइटचा यूज करावा लागत असतो, लेझर पोल लागतो आणि सर्वेमध्ये शिकणारी जी मेथड आहे ट्रँग्युलेशन मेथड त्याचा वापर करून आपण हे मार्क करत असतो. फॉर लॉंग टनेल, मायक्रोमीटर ट्रान्झिट थेडोलाइट, लेझर पोल अँड मेथड ऑफ ट्रँग्युलेशन इज यूज. या ठिकाणी स्टार करून ठेवा. एकदा हा क्वेश्चन IAS मध्ये विचारलेला आहे की लॉंग टनेलच्या केसमध्ये कोणत्या मेथडचा यूज केला जातो टनेल अलाइनमेंट ग्राउंडवरती मार्क करण्यासाठी. सो ट्रँग्युलेशन मेथडचा वापर करतो आपण. आणि जो थेडोलाइट आपण इथे यूज करतो तो आहे मायक्रोमीटर ट्रान्झिट थेडोलाइट. मग तुम्ही म्हणणार की सर या केसमध्ये कोणता थेडोलाइट होता, तो व्हर्नियर ट्रान्झिट थेडोलाइट. व्हर्नियर या केसमध्ये कोणता वापरला आहे, मायक्रोमीटर. लेझर पोल, बट इथं ट्रान्झिट मेथड, इथं आपण ट्रँग्युलेशन मेथडचा यूज करतोय कारण लेंथ खूप जास्त आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला लक्षात येते प्रिलिमिनरी सर्वे जो आहे, पहिला जो सर्वे, पहिली जी स्टेज आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड. ही करत असताना किती स्टेजमध्ये ती परफॉर्म होते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, प्रिलिमिनरी सर्वे म्हणजे सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द टोपोग्राफिकल मॅप ऑफ इंडिया. देन आपल्याला ऑब्लिगेटरी पॉईंट जे आहेत ते आपल्याला लोकेट करायचे आहेत त्या मॅपवरतीच. नंतर त्यांना काय करायचं, जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि नंतर पोर्टल पॉईंट्स आपल्याला विथ द हेल्प ऑफ कॉन्क्रीट पिलर मार्क करायचे आहेत ग्राउंडवरती. ते झाल्यानंतर मग आता आपण यांना कनेक्ट करून घेणार ग्राउंडवरती. पण ते करत असताना लेझर पोल, ट्रान्झिट थेडोलाइट किंवा मायक्रोमीटर ट्रान्झिट थेडोलाइट, मेथड ऑफ ट्रायंग्युलेशन यांचा आपल्याला वापर करावा लागत असतो. ओके, हे लक्षात घ्या. ही झाली आपली पहिली स्टेज. लिहून घ्या हे सगळं. प्रिलिमिनरी सर्वे और सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड. सो या सिक्वेन्समध्ये हे जे ऑर्डर असतात, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला विचारले जात असतात की सुरुवातीला तुम्ही काय करताय, त्याच्यानंतर काय करताय, त्याच्यानंतर काय करता आणि लास्टला काय करताय. या सिक्वेन्समध्ये क्वेश्चन विचारले जात असतात त्याच्यावरती. ही झाली पहिली स्टेज. चला आता ग्राउंडवरती, ग्राउंडच्या टॉपवरती आपल्याला सेटिंग आउट झालेलं आहे टनेलचे अलाइनमेंट. टनेल अलाइनमेंट आपण ग्राउंडवरती सपोज मार्क केलेली. ओके, आता काही विद्यार्थी म्हणतील की सर हे एक्झॅक्टली कसं करतात. मित्रांनो, एकदा तुमचं सिलेक्शन झालं, डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेलात आणि जर तुम्हाला ॲज अ इंजिनियर म्हणून जेव्हा टनेलच्या ह्या वर्कवरती पाठवलं जाईल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला ते डायरेक्टली बघायला मिळणार आहे. आता सगळं आपण थेरॉटिकल डिस्कस करतोय की ह्या सिक्वेन्समध्ये कामं केली जात असतात, पण हे तुम्हाला एक्झॅक्टली तिथं तुम्हाला ग्राउंडवरती याचा फील येईल. ओके, हे लक्षात घ्या. नंबर 2, आता शाफ्ट कन्स्ट्रक्शन. आता ग्राउंडच्या टॉपला सेंटर लाईन तर मार्क झालेली आहे, पण या सेंटर लाईनला आपल्याला टनेलच्या लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करायचं आहे. मग टनेल लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करत असताना आपल्याला व्हर्टिकल पॅसेजची रिक्वायरमेंट आहे आणि दॅट व्हर्टिकल पॅसेज इज नोन ॲज द शाफ्ट. मग त्या शाफ्टचं कन्स्ट्रक्शनबद्दल आपण इथं डिस्कस करू. तर यामध्ये सुरुवातीलाच शाफ्टमध्ये आलो तर शाफ्टची डेफिनेशन बघू, त्या शाफ्टचे वेगवेगळे ॲप्लिकेशन किंवा फंक्शन बघू. थोडक्यात शाफ्टबद्दलचे सगळ्या इन्फॉर्मेशन आता आपण इथं बघणार आहोत. आधी आपण शाफ्ट बघूया. सो व्हॉट इज द शाफ्ट? शाफ्ट्स आर इंटरमिडिएट व्हर्टिकल ओपनिंग. इंटरमिडिएट व्हर्टिकल ओपनिंग constructed at regular interval along the center line and excavated up to required depth. लक्षात घ्या, शाफ्ट जो आहे मिनिमम 500 मीटरच्या डिस्टन्सवरती एक्सकॅवेट करावा लागतो मिनिमम. त्यापेक्षा जास्त डिस्टन्स असला तरी चालतंय. सो 500 मीटरच्या एक रेग्युलर इंटरवलवरती आपण त्याला काय करत असतो, एक्सकॅवेट करत असतो टॉपपासून तर ज्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे तिथपर्यंत. जनरली आपण इन्व्हर्टपर्यंत जात असतो, टनेलच्या इन्व्हर्टपर्यंत आपण हा शाफ्ट एक्सकॅवेट करत असतो. ठीक आहे, इट इज व्हर्टिकल ओपनिंग. व्हर्टिकल ओपनिंग महत्त्वाचं आहे. आता इथं अप्लिकेशन किंवा शाफ्टचं फंक्शन.
शाफ्टचे फंक्शन यावरती क्वेश्चन्स विचारले जात असतात, फंक्शन्स ऑफ द शाफ्टवरती लक्षात घ्या. तर सगळ्यात बेसिक और इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे शाफ्टचं, की जी टनेलची अलाइनमेंट, जी टनेलची सेंटर लाईन आपण ग्राउंड सरफेसवरती मार्क केली त्याला आपल्या टनेलच्या लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करणं हे सगळ्यात बेसिक आणि प्रायमरी फंक्शन आहे शाफ्टचं. नंबर 2, एक्सकॅव्हेशन करत असताना जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल जमा होणार आहे त्याला आपण मक म्हणतो, त्या मकला बाहेर घेऊन जाणं, त्याला रिमूव्ह करणं हे फंक्शन झालं. नंतर आता त्या पोझिशनला आपल्याला पाठवायचे लेबर्सला, तर वर्करसाठी हा एक प्रकारचा पॅसेज बनतो. खाली जर का मित्रांनो एक्सकॅव्हेशन करत असताना वॉटर लागत असेल तर त्या वॉटरची डिवॉटरिंग आपण तिथून करू शकतो. त्यासोबतच आणखी एक लक्षात घ्या की या केसमध्ये जर का लॉंग टनेल असेल तर आपल्याला स्पीड वाढवावा लागतो, एक्सकॅव्हेशनचा स्पीड आपल्याला वाढवावा लागतो. तर त्यावेळेस हा शाफ्ट आपल्याला एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करून देतो फॉर एक्सकॅव्हेशन. तर हे सगळे त्याचे फंक्शन झाले. ओके, सो वन बाय वन आपण हे फंक्शन डिस्कस करूया. सगळ्यात प्रायमरी फंक्शन काय, टू ट्रान्सफर द सरफेस अलाइनमेंट टू द अंडरग्राउंड ऑफ टनेल और करेक्ट द रॉंग अलाइनमेंट. एखादी अलाइनमेंट जर रॉंग झालेली असेल तर किंवा सेंटर लाईन जर रॉंग झाली असेल त्याला करेक्टसुद्धा आपल्याला इथं करता येतं. फर्स्ट इज व्हॉट, टू ट्रान्सफर ए सरफेस अलाइनमेंट टू दी अंडरग्राउंड टनेल और करेक्ट द रॉंग अलाइनमेंट. रॉंग अलाइनमेंटला करेक्टसुद्धा हा करतो. नेक्स्ट, इट शाफ्ट प्रोव्हाइड 2 ॲडिशनल फेसेस. आता बघा मी तुम्हाला एक इमेज इथं दाखवतो, लक्ष द्या. इथून मी याला कॉपी करतो. इथं आपण पेस्ट करूया. लक्ष द्या, आता या इमेजकडे बघा. ओके, आता बघा या इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात मित्रांनो. ठीक आहे, आता बघा हा वरतून काय एक्सकॅव्हेट केला आहे शाफ्ट, हा काय एक्सकॅव्हेट केला आहे शाफ्ट, बरोबर, वर्टिकल ओपनिंग. आता सुरुवातीला माझ्याकडे फक्त 2 फेस अवेलेबल होते, एक तर ह्या पोर्टलला फेस अवेलेबल होता आणि ह्या पोर्टलला फेस अवेलेबल होता, बरोबर. हे 2 फेस आपल्याला एक्सकॅव्हेशनसाठी अवेलेबल होते. पण जेव्हा मित्रांनो हा शाफ्ट मी इथे एक्सकॅव्हेट केला आहे तर हा शाफ्ट मला काय करतो, आणखी ॲडिशनल 2 फेस मला अवेलेबल करून देतो. हा शाफ्ट मला काय करतो, आणखी ॲडिशनल 2 फेस जे आहेत फॉर एक्सकॅव्हेशन वर्क मला अवेलेबल करून देतो. त्यामुळे काय होतं की काही लोक या शाफ्टमध्ये राहून उभे राहून कामं करू शकतात, काही ह्या शाफ्टमधून कामं करू शकतात, काही या पोर्टलने, काही ह्या पोर्टलने. तर थोडक्यात आपलं जे काही एक्सकॅव्हेशन वर्क आहे ते फास्ट होत असतं. बरं, आता याच्यावरती एक न्यूमेरिकल क्वेश्चन असा विचारला जातो छोटासा की ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ एन शाफ्ट टोटल नंबर ऑफ एक्सकॅव्हेशन फेसेस आर. एन शाफ्ट जर का एक्सकॅव्हेट केलेत, लक्षात घ्या, जर का हा शाफ्ट मी जर इथे एक्सकॅव्हेट केला तर तुम्हाला 2 ॲडिशनल फेस अवेलेबल करून देतो. हा शाफ्ट जर का असेल तर तुम्हाला 2 ॲडिशनल फेसेस अवेलेबल करून देतो. तर एक शाफ्ट आपल्याला 2 ॲडिशनल फेसेस अवेलेबल करून देतो. तर असे एन शाफ्ट असतील तर जर एन शाफ्ट असतील तर ते आपल्याला 2n एवढे ॲडिशनल फेसेस अवेलेबल करून देतील. बट व्हॉट अबाउट द टोटल फेसेस, हे झाले 2n मीन्स व्हॉट, 2n ॲडिशनल फेसेस ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट. आणि इनिशियली 2 पोर्टलला 2 फेस आपल्याकडे अवेलेबल होते, एक ह्या पोर्टलला आणि एक ह्या पोर्टलला. +2 जर केलं तर हे मला मिळतील टोटल नंबर ऑफ फेसेस, टोटल नंबर ऑफ फेसेस अवेलेबल फॉर अटॅक, अवेलेबल फॉर अटॅक करण्यासाठी. म्हणजेच काय, एक्सकॅव्हेशन करण्यासाठी आपल्याला टोटल नंबर ऑफ फेसेस किती अवेलेबल आहेत आता, 2n+2. हा +2 जो आहे 2 पोर्टलचे आणि 2n काय डिनोट करतो, n जर का आपण शाफ्ट कन्स्ट्रक्ट केले असतील तर 2n एवढे फेसेस आपल्याला तिथे मिळतील, कारण एक शाफ्ट जो आहे आपल्याला 2 एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करून देत असतो, लक्षात घ्या. सो ईच शाफ्ट प्रोव्हाइड 2 ॲडिशनल फेसेस, ओके, और एक्सकॅव्हेशन. ड्यू टू दॅट व्हॉट आपण कन्स्ट्रक्शन स्पीड इज इन्क्रीज. त्यामुळे टनेल कन्स्ट्रक्शनचा जो काही स्पीड असतो तो वाढतो आणि टाईम कमी होतो. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड्स पॅसेज. शाफ्ट काय करतो बघा, शाफ्टचे फंक्शन डिस्कस करतोय. इट प्रोव्हाइड पॅसेज फॉर रिमूव्हल ऑफ मक मीन्स व्हॉट, एक्सकॅव्हेटेड मटेरियल. त्याला रिमूव्ह करण्यासाठी पॅसेज प्रोव्हाइड करतो. रिमूव्हल ऑफ वॉटर इफ प्रेझेंट, जर का त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वॉटर प्रेझेंट असेल तर त्या वॉटरला आपण रिमूव्ह करण्यासाठी पण याचा यूज करतो. पुढे दे प्रोव्हाइड्स द फॅसिलिटी फॉर नॅचरल व्हेंटिलेशन. इथं एक्सकॅव्हेशन करत असताना त्या लोकांना एक नॅचरल व्हेंटिलेशन पण त्याच्याने मिळणार आहे, लक्षात घ्या. पुढे दे प्रोव्हाइड्स द पॅसेज वे फॉर डिलिव्हरी ऑफ द मटेरियल्स. त्या पर्टिक्युलर लोकेशनला मटेरियलची डिलिव्हरी करणं.
वर्कमॅन, तिथं वर्कमॅन जे आहेत त्या वर्कमॅनना पोचवणं. पुढे कन्स्ट्रक्शन टूल्स किंवा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स, मशिनरीज, वॉटर अँड अदर युटिलिटी. सो एवढ्या गोष्टींसाठी तो एक प्रकारचा पॅसेज आपल्याला प्रोव्हाइड करतो. लक्षात घ्या, जर त्या ग्राउंडमध्ये वॉटर प्रेझेंट असेल तर त्या वॉटरला बाहेर काढणं किंवा वॉटर पाठवणं, जर गरज असेल तिथं पाठवणं. जे वर्कमॅन आहेत, जे एक्सकॅव्हेटर्स आहेत, जे लेबर्स आहेत, त्यांना त्या पोझिशनला घेऊन जाणं, त्यांना बाहेर काढणं. तिथं जमा झालेलं जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे, ज्याला मक म्हणतो आपण, त्याला बाहेर काढायचं. तिथं इक्विपमेंट घेऊन जाण्यासाठी, मशिनरीज आपण तिथं घेऊन जाण्यासाठी किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी पण आपण या शाफ्टचा यूज करतो. लक्षात घ्या. त्यासोबतच मेन फंक्शन काय, तो ट्रान्सफर द टनेल अलाइनमेंट, टनेल अलाइनमेंट ट्रान्सफर करणं. हे त्याचे सगळे व्हेंटिलेशन पण तो देतो. हे त्याचे फंक्शन झाले शाफ्टचे. मी तुम्हाला काही ॲक्च्युअल इमेजेस शाफ्टच्या दाखवतो. बघा, हे बघा रे, हा अशा पद्धतीचा शाफ्ट तुम्हाला बघायला मिळेल. हा अशा पद्धतीची वेल असते, एक विहीर असते. ओके, व्हर्टिकल पॅसेज. तर इथं बघा तुम्ही ह्या साईटवरती बरेचसे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत. इथं क्रेन आहे, गॅन्ट्रीला क्रेन लावली बघा, लक्ष द्या. त्याचा वापर करून आपण लेबर्सला त्या पर्टिक्युलर पोझिशनला घेऊन जाऊ शकतो. तिथून बाहेर आपण त्यांना घेऊन येऊ शकतो. आणखी काही इमेजेस आहेत बघा. हे शाफ्टच्या आतली इमेज आहे, शाफ्टच्या आतली ही इमेज आहे. इथं एक्सकॅव्हेशन करत असताना जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे, मग त्यांना तुम्ही बाय युजिंग दिस बकेटमध्ये आपण बाहेर काढू शकतो. हे वर्कमॅन जे आहेत बघा, इथं पाणी पण लागलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी वॉटर असेल त्या वॉटरची डिवॉटरिंग पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. ओके, इथं इक्विपमेंट पाठवणं, लेबर्सला पाठवणं, बाहेर काढणं, हे सगळे त्याचे फंक्शन आहे. ओके, तर लक्षात आलं तुम्हाला फंक्शन. हे झाले शाफ्ट आणि शाफ्टचे फंक्शन. लिहून घ्या त्याला. ओके, पुढे नंबर 3, साईज ऑफ द शाफ्ट. आता हा जो शाफ्ट आहे त्या शाफ्टचा एक्झॅक्टली, आता जर सर्क्युलर शाफ्ट असेल त्याचा डायमीटर किती पाहिजे, स्क्वेअर किंवा रेक्टँगुलर जर असेल तर त्याचे डायमेन्शन काय असणं गरजेचं आहे, किंवा हे डायमेन्शन ठरवताना कोणत्या फॅक्टर्सचा आपण इथे यूज करत असतो. हे डिपेंड करतं मित्रांनो की तो शाफ्ट कोणत्या प्रकारचं फंक्शन प्ले करतोय. आधीच मी तुम्हाला काय सांगितलं की त्याचा यूज कशासाठी होतो, मग रिमूव्ह करण्यासाठी. मग किती अमाऊंट ऑफ मग तिथं जमा होतोय किंवा तो मग बाहेर काढण्यासाठीची जी काही आपण हॉइस्टेड सिस्टीम, वरती उचलणारी जी सिस्टीम आहे ती कोणती यूज करतोय. सो टाईप ऑफ हॉइस्टेड सिस्टीम और टाईप ऑफ मग किंवा अमाऊंट ऑफ मग तिथं किती गोळा होतो यावरती डिपेंड करतो. नंबर ऑफ वर्कर्स, किती वर्कर्स तिथं जात आहे. डायमेन्शन ऑफ द मशिनरी त्यावरती डिपेंड करत असतो. व्हेंटिलेशन आहे, सो मोठा जर असेल तर व्हेंटिलेशन पण प्रॉपर असेल. असे बरेचसे फॅक्टर्स आहेत ज्यावरती साईज ऑफ द शाफ्ट ही डिपेंड करत असते. ऑलरेडी यावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनलेला आहे प्रिव्हियसली, तर लक्षात घ्या हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. शाफ्टचा जो काही शाफ्टशी रिलेटेड जेवढे इन्फॉर्मेशन आपण इथं कलेक्ट करतो या युनिटमध्ये त्यावरती खूप सारे क्वेश्चन हे बनू शकतात. ऑलरेडी त्यावरती प्रश्नसुद्धा बनले, नंतर मी PYQ घेईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि सगळ्या गोष्टी ह्या थेरॉटिकल आहेत. खूप सारे प्रश्न आहे, फक्त थिअरी प्रश्न आहेत, ते लक्षात घ्या. द अमाऊंट ऑफ मग टू बी हॉइस्टेड, किती अमाऊंटचा मग तुम्ही हॉइस्ट करताय, म्हणजे त्याला बाहेर काढताय, वरती उचलून घेताय. अँड कोणत्या टाईपची हॉइस्टेड सिस्टीम तुम्ही अडॉप्ट करताय, टाईप ऑफ द हॉइस्टेड सिस्टीम और अमाऊंट ऑफ द मग टू बी हॉइस्टेड. देन आता ते हॉइस्ट करत असताना तुम्ही मग कार वापरणार किंवा मग बकेट वापरणार, मग त्याची साईज किती आहे. अगेन इट डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द मग कार और साईज ऑफ द बकेट. देन स्पेस रिक्वायर्ड टू कॅरी अ पाईप्स अँड वायरिंग, पाईप्स अँड वायरिंगसाठी किती स्पेस रिक्वायर्ड आहे. आता पाईप्सची काय गरज आहे तिथं, डिवॉटरिंगसाठी. वायरची काय गरज आहे, आपल्याला वर्क करत असताना लाईटिंग पण प्रोव्हाइड करायची त्या ठिकाणी, तर त्यांच्या किती स्पेस त्याला लागू शकते त्यावरती डिपेंड करते. नेक्स्ट, टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट तुम्ही यूज करताय. बऱ्याचदा TBMचा आपण वापर करतो, टनेल बोरिंग मशीनचा आपण वापर करत असतो. तर त्या टनेल बोरिंग मशीनचं जे डायमेन्शन आहे, ती टनेल बोरिंग मशीन पूर्ण आपल्याला शाफ्टमधनं खाली घेऊन जायची असते लोकेशनला. तर त्या टनेल बोरिंग मशीनचे जे डायमेन्शन असतील त्या डायमेन्शनपेक्षा जास्त डायमेन्शन असणं गरजेचं आहे शाफ्टचं. त्यामुळे टाईप ऑफ द कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट यावरती सुद्धा ते डिपेंड करत असतं. नेक्स्ट, टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती, टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती त्या ठिकाणी त्यावरती पण डिपेंड करतं. तर थोडक्यात मित्रांनो हे जे फॅक्टर्स आहेत या फॅक्टर्सवरती डिपेंड करत असते साईज ऑफ दी शाफ्ट. आता पुढे लोकेशन ऑफ द शाफ्ट, शाफ्टचं लोकेशन कुठे असणं गरजेचं आहे. मी परत काय करतो इथं बघा, लक्ष द्या. ती इमेज जी आहे प्रिव्हियसली आपण ही जी डिस्कस केली त्या इमेजला मी इथून कॉपी करतो. ओके, याला मी इथून कॉपी करतो आणि इथं घेऊन येतो. बघा
इथून तुमच्या लक्षात येईल काय म्हटलं याने की लोकेशन ऑफ दी शाफ्टचं लोकेशन कुठे असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो जनरली शाफ्टचं लोकेशन कुठे असतं की ज्या ठिकाणी आता हा झाला टॉपचा पॉईंट, हा झाला टॉपचा पॉईंट ओके, आणि हा झाला इन्व्हर्ट ऑफ द टनेल. तर ही जी व्हर्टिकल हाईट आहे किंवा तुम्ही त्याला डेप्थ म्हणू शकतात माउंटेनची, ही ज्या ठिकाणी कमी असेल, ज्या ठिकाणी लेस असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो शाफ्ट एक्सकॅव्हेट करत असतो. कारण डेप्थ जर का कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला या शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करत असताना एक्सकॅव्हेशन वर्क आपल्याला कमी करावं लागेल. तर थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी डिप्रेशन्स आपल्याला सरफेसवरती बघायला मिळतील, ओके, खड्डे बघायला मिळतील, त्या ठिकाणी आपण काय करू शकतो शाफ्टचं एक्सकॅव्हेशन करू शकतो. किंवा असं म्हणू शकता तुम्ही टॉप सरफेस पासून तर इन्व्हर्ट ऑफ द टनेलपर्यंत ची हाईट ज्या ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की शाफ्ट एक्सकॅव्हेट करू शकतो. त्यासोबतच एक आयडियल साईट जी असते ती असते व्हॅली इज द आयडियल साईट फॉर द शाफ्ट कन्स्ट्रक्शन. कारण व्हॅलीमध्ये डेप्थ कमी असणार आणि त्या ठिकाणी आपण शाफ्ट जो आहे तो आयडियली एक्सकॅव्हेट करू शकतो. हे लक्षात घ्या. बाजूला ठेवून देतो. चला लोकेशन ऑफ द शाफ्ट. सो ॲट द प्लेस ऑफ मिनिमम हाईट, फ्रॉम इन्व्हर्ट ओके, इन्व्हर्ट म्हणजे का बेस ऑफ द टनेल टू द टॉप ऑफ हिल, म्हणजे इन्व्हर्ट पासून तर टॉप ऑफ हिलपर्यंत ज्या ठिकाणी मिनिमम हाईट असेल त्या ठिकाणी आपण काय एक्सकॅव्हेट करणार आहोत शाफ्ट. ओके, नेक्स्ट द आयडियल साईट फॉर द शाफ्ट इज व्हॅली. सो व्हॅली इज द आयडियल साईट. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 2020 मध्ये पण यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला आहे. द आयडियल साईट फॉर द शाफ्ट कन्स्ट्रक्शन इज व्हॉट व्हॅली. त्यानंतर हा पॉईंट पण लक्षात घ्या की ज्या ठिकाणी मिनिमम हाईट असेल दॅट इज द लोकेशन. ओके, नेक्स्ट सीवर शाफ्ट म्हणजे काय, सीवेजचा शाफ्ट. शिवरचा जो शाफ्ट आहे आर प्लेस इन सच वे दॅट, ज्याला आपण मॅन होल म्हणतो बघा, मॅन होल प्रोव्हाइड केलेले असतात. तो ते मॅन होल किंवा तो शिवर शाफ्ट आहे, इट शुड बी प्रोव्हाइडेड इन सच वे दॅट इट प्रोव्हाइड्स द मिनिमम डिस्टर्बन्स टू द ट्रॅफिक अँड पीपल्स. की कारण तो रोडवेच्या बरोबर सेंटरला असतो किंवा रोडवेच्या साईडला असतो, तर त्याने तिथं ट्रॅव्हल करणारे जे ट्रॅफिक आहे, जे पीपल आहेत, त्यांना मिनिमम डिस्टर्बन्स दिला पाहिजे. किंवा असं होतं बघा, बऱ्याचदा तुम्ही रेनी सीझनमध्ये न्यूज बघतात की अचानक मॅन होलवरचा तो स्लॅब असतो तो निघून गेलेला असतो आणि चालता लोक त्या मॅन होलमध्येच पडतात आणि त्यासोबत वाहून जातात. तर तसं होऊ नये, त्यामुळे त्याची पोझिशन व्यवस्थित असली गरजेचं आहे. इट शुड बी प्रोव्हाइडेड मिनिमम डिस्टर्बन्स टू द ट्रॅफिक अँड पीपल. सो सीवर शाफ्टचं हे लोकेशन पण लक्षात घ्या. सो इथं लोकेशनमध्ये हे तिघं पॉईंट्स महत्त्वाचे. थोडक्यात ही पूर्ण स्लाइड इम्पॉर्टंट आहे. यामध्ये शाफ्टचे डायमेन्शन कशावरती डिपेंड करतात आणि लोकेशन ऑफ द शाफ्ट. ओके, प्रिव्हियसली आपण बघितलं शाफ्ट आणि त्याचे फंक्शन. या ठिकाणी फंक्शन खूप महत्त्वाचे आहेत. फंक्शन ऑर अप्लिकेशन ऑफ द शाफ्ट यावरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, पुढे बघू आपण शाफ्टशी रिलेटेड आता नंबरचे. पुढे टाईप्स ऑफ द शाफ्ट. आता टाईप ऑफ द शाफ्ट, काही शाफ्ट जे आहेत ते टेम्पररी पर्पजसाठी वापरतात, काही परमनंट असतात. शाफ्ट एक्सकॅव्हेट करताना बरोबर सेंटरच्या टनेलच्या सेंटर लाईनवरती असतो, कधी साईडला असतो. अकॉर्डिंग टू दॅट याचे वेगवेगळे टाईप्स पडतात. तर पहिला टाईप्स आपण इथं डिस्कस करू, शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन. मित्रांनो, हा जो व्ह्यू तुम्ही बघताय हा प्लान व्ह्यू आहे. हा कोणता व्ह्यू आहे, प्लान व्ह्यू म्हणजे टॉप व्ह्यू तुम्ही बघताय. तर यात आपल्याला काय दिसते बघा, हा टनेल आहे. हा काय आहे, टनेल. ओके, हा आहे टनेल, ठीक आहे. हा झाला टनेल, ठीक आहे. हा टनेल, ही टनेलची काय आली, सेंटर लाईन ऑफ द टनेल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अलाइनमेंट. आणि बघा रे, हा इथं शाफ्ट एक्सकॅव्हेट केला आहे. हा काय आहे, हा झाला शाफ्ट. हा इथं रेक्टँग्युलर शेपमध्ये हा काय केला, शाफ्ट. तर हा शाफ्ट अशा पद्धतीने एक्सकॅव्हेट केला आहे की तो कशावरती, शाफ्टची सेंटर लाईन आणि टनेलची सेंटर लाईन हे एकमेकाला कोइन्साइड असतील. ओके, याला म्हणतात शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन ऑफ द टनेल. मोस्टली टनेलिंग वर्कमध्ये हा तर शाफ्ट प्रेफर करतात. अशा पद्धतीचं शाफ्ट की शाफ्टची सेंटर लाईन आणि टनेलची सेंटर लाईन हे एकमेकाला कोइन्साइड करतील. मोस्टली हा शाफ्ट यूज करतात. इट इज मोस्टली यूज इन अ टनेलिंग वर्क. शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन, बरोबर शाफ्ट अशा पद्धतीने की शाफ्टचे मिडल डायमेन्शन किंवा शाफ्टची सेंटर लाईन ही आपल्या टनेलच्या सेंटर लाईनला मॅच करेल. हा झाला एक टाईप. दुसरा असतो साईड शाफ्ट.
दुसरा काय साईड शाफ्ट, त्याच्या नावातच आहे. प्रिव्हियस होता ओव्हर द सेंटर लाईन, हा साईडला. बघा इथं मी दोघं दाखवले. हा जो शाफ्ट आहे हाही पण शाफ्ट आहे इथं बघा, हा सुद्धा शाफ्ट आहे. टॉप व्ह्यू बघतो आपण, प्लॅन व्ह्यू बघतोय. हा एक शाफ्ट झाला आणि दुसरा शाफ्ट बघा रे हा इथे आहे, हा एक दुसरा शाफ्ट आहे. हा साईड शाफ्ट आहे. हा कोणता साईड शाफ्ट आहे, साईड कट नाही साईड शाफ्ट. साइड शाफ्ट. ओके, तर तुमच्या लक्षात येईल की ही झाली सेंटर लाईन, ही आहे सेंटर लाईन. हा कोणता शाफ्ट झाला आपला, शाफ्ट ओव्हर सेंटर लाईन. पण काही ठिकाणी ड्यू टू जिओलॉजिकल फॉर्मेशन, जिओलॉजिकल कंडिशनमुळे असं पॉसिबल होत नाही की सेंटर लाईनच्या वरतीच शाफ्ट येईल. कारण जर का रॉक खूप हार्ड असेल त्या बरोबर सेंटर लाईनला, तर त्यावेळेस आपण थोडंसं बाजूला डिस्प्लेस करून शाफ्टला काय करतो, एक्सकॅव्हेट करतो, ज्याला साईड शाफ्ट म्हणतात. साईड शाफ्ट म्हणतात. पण जर का शाफ्ट तुम्ही इथं एक्सकॅव्हेट केलेला आहे, इथं तुम्ही एक्सकॅव्हेट केला आहे, पण आपल्याला इथं फंक्शन प्ले करायचे, त्यावेळेस आपण काय करतो, या शाफ्टपासून मेन टनेलला जाण्यासाठी अशा पद्धतीने एक क्रॉस कट किंवा याला म्हणतात कनेक्टिंग गॅलरी, कनेक्टिंग गॅलरी अशी आपण एक्सकॅव्हेट करतो. तर याचा वापर करून आपण या शाफ्टमधून जे काही फंक्शन इथं प्ले करतोय, शाफ्ट सेम फंक्शन इथं प्ले करतोय. ओके, तर इथं जाऊन मग आपण आपल्या असे 2 ॲडिशनल फेसेस इथून अवेलेबल होऊ शकतात. तर हा दुसरा टाईपचा शाफ्ट आहे. शाफ्ट त्याला म्हणतात साईड शाफ्ट. एक होता शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन, हा आहे साईड शाफ्ट. मोस्टली कोणता प्रेफर करतो आपण, शाफ्ट ओव्हर दी सेंटर लाईन. ओके, नेक्स्ट टेम्पररी शाफ्ट अँड परमनंट शाफ्ट. आता टेम्पररी शाफ्ट जे असतात मोस्टली मित्रांनो, हे रेक्टँग्युलर शेपचे असतात. कशा शेपचे असतात, रेक्टँग्युलर इन सेक्शन. आणि जे परमनंट असतात ते कशा शेपचे असतात, सर्क्युलर क्रॉस सेक्शनचे असतात. आता त्याचं नावच आहे टेम्पररी मीन्स व्हॉट, की ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन वर्क याला एक्सकॅव्हेट केला आहे. एकदा का टनेलचं काम कंप्लीट झालं का आपण ह्या शाफ्टला काय करतो, फिल करून टाकत असतो. आणि परमनंट म्हणजे काय, की हे शाफ्ट जे असतात आपण परमनंटली सोडून दिलेले असतात फॉर व्हेंटिलेशन पर्पज. लक्षात घ्या. सो 2 प्रकारचे शाफ्ट आहेत आता इथं. टेम्पररी, इट इज फिल्ड त्याला फिल करून टाकतात, फिल्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टनेल. इट इज फिल्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टनेल अँड इट इज रेक्टँग्युलर इन सेक्शन. परमनंट जो असतो, दिस टाईप ऑफ शाफ्ट केप्ट ओपन फॉर व्हेंटिलेशन. हा व्हेंटिलेशनसाठी ओपन ठेवतात. दिस टाईप ऑफ शाफ्ट केप्ट ओपन फॉर दी व्हेंटिलेशन अँड हॅव्हिंग सर्क्युलर क्रॉस सेक्शन. आणि याचा क्रॉस सेक्शन कसा असतो, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असतो. तर हा झाला दुसरा परमनंट टाईपचा शाफ्ट. पुढे वर्टिकल शाफ्ट अँड इन्क्लाइन शाफ्ट. आता वर्टिकल नावातच त्याच्या बघा, लक्ष द्या. वर्टिकल शाफ्ट मोस्टली आपण वर्टिकल शाफ्टच एक्सकॅव्हेट करत असतो. आणि इट इज व्हेरी इझियर टू एक्सकॅव्हेट, बरोबर वर्टिकल डायरेक्शनमध्ये. आता इन्क्लाइन शाफ्ट, ज्या ठिकाणी डायमेन्शन कमी असतात तिथे इन्क्लाइन शाफ्ट पण एक्सकॅव्हेट करू शकतो आपण. परत ह्या गोष्टी सगळ्या जिओलॉजिकल फॉर्मेशनवरती डिपेंड असतात. त्यामुळे असे जे आहेत कुठे ठिकठिकाणी हे शाफ्ट बघायला पण मिळतात आपल्याला. इन्क्लाइन शाफ्ट, सो इट प्रोव्हाइड्स वेअर द ओव्हरलाईन सॉईल डेप्थ इज स्मॉल. म्हणजे जर का मी तुम्हाला बघा अशा पद्धतीने इथं ग्राउंड कंडिशन दाखवतोय आणि इथं आपल्याला टनेल एक्सकॅव्हेट करायचं आहे. ओके, तर ज्या ठिकाणी टनेल बघा ही डेप्थ जी ओव्हरलाईन सॉईलची डेप्थ, याच्यावरती असणाऱ्या सॉईलची डेप्थ जर कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असा इन्क्लाइन शाफ्ट पण देऊ शकतात. इन्क्लाइन शाफ्ट. ओके, इन्क्लाइन शाफ्ट. मग हा इन्क्लाइन शाफ्टचा यूज कशासाठी होतो, यामुळे काय होतं की जे मकिंगसाठी वापरले जाणारे ज्या मकिंग बकेट आहेत किंवा मकिंग कार आहेत, त्याला पण विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी काय करू शकतो, इथं इझिली खाली घेऊन जाऊ शकतो आणि इझिली त्याला आपण वरती घेऊन येऊ शकतो. कारण जेव्हा आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करतो, वर्टिकल शाफ्टमध्ये काय होतं, बरोबर परपेंडिक्युलर काम करतो आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, तर त्यावेळेस जास्तचा फोर्स आपल्याला लागतो. इन्क्लाइनमध्ये काय होतं की तो फोर्स आपल्याला कमी लागतो इन्क्लाइन असल्यामुळे. तसं एक ॲडव्हान्टेजेस आहे. ते कधी यूज करतो आपण, ज्या वेळेस टनेलच्या टॉप, आता हा टनेलचा टॉप आहे आणि ही वरती असणारी सॉईल आहे, याची डेप्थ जर का कमी असेल तर त्या केसमध्ये आपण म्हणजे थोडक्यात एंडला आपण हा प्रेफर करू शकतो इन्क्लाइन शाफ्ट. बट मोस्टली आपण स्ट्रेट शाफ्टचा यूज करत असतो. पुढे आहे एक कन्सेप्ट आहे रेझिंगची, रेझिंग कन्सेप्ट. ही कन्सेप्ट एक डेफिनेशन म्हणून तुम्हाला विचारली जाऊ शकते, रेझिंग. आता रेझिंग काय असते, शाफ्ट आपण एक्सकॅव्हेट कसा करतो बरं, फ्रॉम टॉप टू इनवर्ट ऑफ दी टनेल. रेझिंगचा अर्थ असा आहे एक्सकॅव्हेशन ऑफ द शाफ्ट फ्रॉम टनेल टू आउटसाइड, टनेलमधून बाहेर, याला म्हणतात रेझिंग. उलटा आहे. जनरली शाफ्ट आपण एक्सकॅव्हेट कसा करतो, फ्रॉम टॉप टू बॉटम, पण हा काय म्हणतोय की पोर्टलपासून सुरुवात करायची, पोर्टलपासून म्हणजे टनेलमधून बाहेर जायचं वरती, याला म्हणतात रेझिंग. आता हे कधी प्रेफर करतात ते तुम्हाला सांगतो. जर का वरती असणारी जी सॉईल आहे, टनेलच्या रूपवरती असणारी सॉईल, तो जर का हार्ड रॉक असेल,
साऊंड रॉक असेल तर त्यावेळेस ही प्रेफर करतात. याचा फायदा असा होतो की वरती ड्रिल होल जर केला तर साऊंड रॉक आहे किंवा हार्ड रॉक आहे, ड्रिल होल प्रिपेअर करा, एक्सप्लोजिव्ह फीडअप करा आणि नंतर त्याला ब्लास्ट करा, सगळंच्या सगळं मटेरियल डायरेक्ट टनेलमध्ये पडतं आणि टनेलच्या मकिंगसोबतच आपण काय करू शकतो, मकिंग ऑपरेशन परफॉर्म करतो. त्यासोबतच जर कुठे ड्रेन वॉटर असेल, वॉटर जर काय असेल वरती स्टार्टामध्ये, तर ते डायरेक्टली टनेलमध्ये पडतं आणि इझिली आपण इथून काढू शकतो. पण शाफ्ट जर का वरतून खाली येत असेल, वरतून खाली, तर त्यावेळेस वॉटरला आपल्याला हॉइस्ट करावं लागतं, मकला आपल्याला हॉइस्ट करावं लागतं, त्यासाठी एक्स्ट्राच्या हॉइस्टेड सिस्टीम आपल्याला यूज कराव्या लागतात. रेझिंगमध्ये ते एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. पण कधी प्रेफर करतात रेझिंग, ज्या वेळेस ग्राउंड कंडिशन ही खूप स्ट्रॉंग असेल, कारण लूज सॉईल असेल आणि तुम्ही खालून एक्सकॅवेट करत चाललात तर सगळंच टनेल ब्लॉक होईल, लक्षात घ्या. सो रेझिंग मीन्स व्हॉट, कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट फ्रॉम इनवर्ट ऑफ द टनेल, फ्रॉम इनवर्ट ऑफ द टनेल टू दी टॉप ऑफ द ग्राउंड, टू द टॉप ऑफ द ग्राउंड, म्हणजे उलट आहे, इनवर्टपासून टॉपला जायचं. आणि कधी प्रेफर करतात, इट इज कन्स्ट्रक्टेड इन हार्ड ऑर साऊंड रॉक. आणि याचं एकच ॲडव्हान्टेज आहे की इथं हॉइस्टेड सिस्टीम फॉर मग किंवा वॉटरसाठी गरज लागत नाही. हे डायरेक्टली आपण टनेलमध्ये पडत असतो, टनेलच्या मकिंग ऑपरेशनसोबतच हे ऑपरेशन परफॉर्म करत असतो आपण. ओके, सो इथपर्यंतचा पार्ट आपण ह्या लेक्चरमध्ये बघूया. रिमेनिंग जो काही आहे की शाफ्टचं कन्स्ट्रक्शन कसं करतात किंवा रिमेनिंग पोर्शन, तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. मग बघा, आता आपण इथं काय काय बघितलं ते लक्षात एकदा. टनेल इंजिनिअरिंगमध्ये साईट इन्व्हेस्टिगेशन अँड फील्ड सर्वे वर्क ॲज पर दी IS 5878 पार्ट 1. जसं मी कन्सेप्ट मॅप तुम्हाला ड्रॉ केला बघा. साईट इन्व्हेस्टिगेशन जवळजवळ 1 to 3% कॉस्ट जी आहे ते आपण यावर स्पेंड करत असतो. बिफोर प्लॅनिंग होण्याच्या अगोदर आपण जर साईट इन्व्हेस्टिगेशन करत असाल तर यासाठी आपण काय करत असतो, जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी मेथड यूज करतो. ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग ड्रिलिंग होलचा वापर करतो, परकेशन ड्रिलिंग फॉर लूज आणि रोटरी ड्रिलिंग फॉर हार्ड सॉईलसाठी. ॲट द टाईम ऑफ प्लॅनिंग किंवा ॲट द टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन ड्रिफ्ट किंवा हिडिंग आणि बेंचचा वापर करून हा आपण करत असतो. आणि सगळ्यांचा मिनिंग एकच आहे, इन्व्हेस्टिगेशन कशासाठी करतो आपण, टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द जिओलॉजिकल फॉर्मेशन, टेम्परेचर, फाऊल गॅसेस, फॉल झोन्स यांचं इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण हे करत असतो. नंतर फील्ड सर्वे वर्कमध्ये प्रिलिमिनरी सर्वे, यालाच म्हणतो आपण सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट. ओके, आणि त्याच्या स्टेजेस बघितले आपण, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट, कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट इथपर्यंत आपण आलो आहे. त्याची डेफिनेशन, फंक्शन, साईज, लोकेशन आणि टाईप्सपर्यंत. सिक्वेन्स ऑपरेशन, टाईप्स ऑफ ड्रिलिंगचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करू आणि खाली असणाऱ्या ह्या दोघं तिघं गोष्टीसुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. त्यासोबतच प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन असतील या युनिटचे ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. तर बघा, हे आपलं बघून झालं टाईप्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन, सर्वेइंग वर्क. इथून या. सो इथं असणारा फील्ड सर्वे किंवा सर्वे वर्कचा मिनिंग काय होतो, सेटिंग आउट द टनेल अलाइनमेंट ऑन द ग्राउंड सरफेस, देन ट्रान्सफर द सेम टू द अंडरग्राउंड टनेल. इट इज नोन ॲज द सर्वे वर्क और फील्ड सर्वे वर्क. ओके, टनेल अलाइनमेंट शुड बी स्ट्रेट, शॉर्ट, इझी टू कन्स्ट्रक्ट, सेफ अँड इकॉनॉमिकल असणं गरजेचं आहे. कोणत्या स्टेजेसमध्ये काम परफॉर्म करतात ते इथं बघितलं आपण. त्यातली पहिली स्टेज प्रिलिमिनरी सर्वे. यामध्ये काय करतात की टनेलची जी अलाइनमेंट आहे, टनेलची सेंटर लाईन आधी टोपोग्राफिकल मॅप ऑफ इंडियावरती मार्क करतात. ऑब्लिगेटरी पॉईंट जे ते तिथं नोट करतात, त्यांना मधून पास होणारी लाईन मार्क करतात. नंतर कॉन्क्रीटचा पिलर, पोर्टल जे आहेत ते आधी बनवतात आणि मग विथ द हेल्प ऑफ थेडोलाईट आपण काय करत असतो की सेटिंग आउट करत असतो ग्राउंडवरती. शॉर्टमध्ये ट्रान्झिट थेडोलाईट विथ लेझर पोल, लॉंग टनेल असेल तर मायक्रोमीटर, ट्रान्झिट थेडोलाईट, लेझर पोल आणि ट्रँग्युलेशन मेथडचा आपण यूज करतो. पुढे शाफ्ट कन्स्ट्रक्शन ओव्हर द शाफ्ट. ओके, शाफ्टचं कन्स्ट्रक्शन ओव्हर सेंटर लाईन, ओव्हर सेंटर लाईन, शाफ्ट कन्स्ट्रक्शन ओव्हर सेंटर लाईन. आता याच्यामध्ये बघा, शाफ्टची डेफिनेशन आपण बघितली. व्हॉट इज द शाफ्ट, इट इज व्हर्टिकल वेल ऑर व्हर्टिकल पॅसेज विच इज कन्स्ट्रक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल, 500 मीटरच्या इंटरवलवरती. मग त्याचं ॲप्लिकेशन, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन आपण इथं डिस्कस केले. ठीक आहे, टू ट्रान्सफर द सरफेस अलाइनमेंट टू द अंडरग्राउंड टनेल और करेक्ट द अलाइनमेंट. इट प्रोव्हाइड 2 ॲडिशनल फेसेस. मग रिमूव्ह करण्यासाठी, वॉटर रिमूव्ह करण्यासाठी हा एक प्रकारचा पॅसेज प्रोव्हाइड करतो. वर्कमॅनला त्या पोझिशनला येऊन नेण्यासाठी, परत आणण्यासाठी, मशिनरी घेऊन जाण्यासाठी, त्यांना परत घेऊन येण्यासाठी हा एक प्रकारचा पॅसेज आपल्याला देत असतो. ओके, आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे नॅचरल व्हेंटिलेशन पण आपल्याला याच्याने मिळतं. कशावरती डिपेंड आहे साईज, इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ amount of mug hoisted and hoisted system adopted, size of the mug car, space required to carry pipes and wiring, type of construction equipment used, total number of worker. नंतर लोकेशन आपण बघितलं, ज्या ठिकाणी हाईट कमी असेल ते लोकेशन असेल, पण आयडियल लोकेशन कोणतं असणार, व्हॅली. सीव्हिअरच्या केसमध्ये अशा पद्धतीने मॅनहोल किंवा शाफ्ट प्रोव्हाइड करा की जे मिनिमम आपल्याला काय करतील, डिस्टर्बन्स प्रोव्हाइड करतील. ओके, टू द ट्रॅफिक अँड पीपल. नंतर आपण टाईप्स बघतोय. शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन मोस्टली यूज केला जातो. साईड शाफ्ट पण असतो, तिथं कनेक्टिंग गॅलरी असते.
टेम्पररी शाफ्ट रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा जनरली असतो, जे की नंतर त्याला फिल करून टाकतात टनेल वर्क झाल्यानंतर. सर्क्युलर टाईपचा जो शाफ्ट असतो तो परमनंट शाफ्ट असतो, जो आपण व्हेंटिलेशन पर्पजसाठी सोडून दिलेला असतो. पुढे व्हर्टिकल शाफ्ट इनक्लाइन शाफ्ट आणि नंतर हे रेझिंगची कन्सेप्ट लक्षात घ्या. रेझिंग म्हणजे काय की कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट फ्रॉम इनवर्ट म्हणजे फ्रॉम बेस ऑफ द टनेल टू दी टॉप ऑफ द ग्राउंड. सो इथपर्यंतचा पार्ट आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला आहे. रिमेनिंग नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. यात काही डाऊट्स असतील तुम्हाला तर तुम्ही ते मला नेहमीप्रमाणे विचारू शकता. थँक्यू.